सर्वांना माहितच आहे की शिवसेना आणि इतर सर्व आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आपले आदरणीय उमेदवार विनयजी राऊत यांचे आपण या ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने सर्वजण उपस्थित आहोत। राष्ट्रवादीचे विनोदजी जाधव या ठिकाणी आहेत, त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। विनोदजी जाधव, राष्ट्रवादीचे विनोद जाधव, कारण आपली या ठिकाणी बऱ्याच वर्षांनी ही आघाडी आहे। या भागातील सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना हे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। मी सर्वप्रथम मी तालुका प्रमुख आमचे राजन नाईक यांना विनंती करतो की सर्वांचं व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत करावं। मानगाव प्रचार विनायकराव यांच्या प्रचार निमित्त उपस्थित असलेले कुळा मालवणचे आमदार वैभवजी नाईक साहेब, शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत साहेब, काँग्रेसचे अभयजी शिरसाट, सर्व मान्यवर, शिवसेना जिल्हा प्रमुख संजयजी पडते, सर्व मान्यवर व सर्व पत्रकार बंधू भगिनी, आज मानगाव खोऱ्यामध्ये ह्या पंचकृषीमध्ये राऊत साहेब यांच्या प्रचारानिमित्त आज प्रचार सभा होत आहे। आणि प्रचार सभा होत असताना याच मानगाव खोऱ्याने शिवसेनेला भरपूर मदत केलेली आहे आणि मदत करत असताना आपण पुन्हा ह्या मानगाव खोऱ्यामध्ये या ठिकाणी सभा घेऊन राऊत साहेबांना प्रचंड मताधिक्याने आपण विजय करूया। राऊत साहेबांची निशाणी ही मशाल आहे आणि ह्या मशाल चिन्हावर सर्वांनी मतदान करून राऊत साहेबांना ह्या मानगाव खोऱ्यामधून 40 ते 50,000 मताधिक्याचं आपण लीड देऊया असं मी आशा बाळगतो आणि इथे थांबतो। मानगाव खोरे हे नेहमीच आपण सर्वजण शिवसेनेच्या बाजूने राहिलेलो आहोत। आतापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये, मग ते आता ग्रामपंचायतीची निवडणूक असू देत, पंचायत समिती असू देत, जिल्हा परिषद असू देत, आमदारांची निवडणूक असू देत अथवा खासदार साहेबांची निवडणूक असू देत, या भागातून प्रचंड मताधिक्य या सर्वांना आपण मिळवून दिलेलं आहेतच। यापुढे सुद्धा आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। या उपस्थितीवरूनच आपल्याला दिसतं की आपण सर्वजण त्यांच्या मागे उभे आहोत। आपल्याला सर्वांना माहित आहे शिवसेना असा पक्ष आहे की त्या ठिकाणी पुढारी कोण नाही, सर्वसामान्य सर्व कार्यकर्ते आम्ही आहोत। आजपर्यंत आता आम्ही या ठिकाणी शिवसेनेचं काम करतो आहोत। आमच्याकडे सगळेजण हे जे तुम्ही सर्व बसलेले आहात तेच सगळे पुढारी आहेत। कुठेही आमदार साहेबांकडे जाण्यासाठी आपल्याला कुठला पुढारी लागत नाही, खासदार साहेबांकडे जाण्यासाठी कुठला पुढारी लागत नाही। आम्ही कधी आमदार खासदार साहेबांना फोन केला तरी ते साहेब फोन उचलतात, आपल्या सर्व समस्या जाणून घेतात आणि जी समस्या आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करतात। एवढे सर्वसामान्यांमध्ये वावरणारे हे आमदार खासदार आहेत आणि म्हणूनच आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आजपर्यंत खंबीर उभे आहोत। आपल्याला सर्वांना माहितीच आहे की एखादं कॅलेंडर किंवा गणपतीसाठी दिलेल्या वस्तू असतात, तर त्या निमित्ताने आमदार खासदार हे प्रत्येकाच्या घराघरामध्ये जातात। मी अनेक ठिकाणी पाहिलं की आमदार खासदारांचे जे फोटो असतात हे फोटो कधी त्यांनी बाहेर लावलेले पाहिले नाही, ते घरात असतात। कारण घरातला माणूस हा आमदार खासदार आपला आहे असं सर्वांना वाटतं आणि म्हणून ते आपल्या घरामध्ये आतमध्ये फोटो लावलेले असतात। म्हणजे एवढं आदर, एवढे प्रेम या मानगाव खोऱ्यातील सर्व शिवसैनिकांनी त्यांना दिलेलं आहे। मी या ठिकाणी जास्त वेळ न घेता यानंतर कुडाळ पंचायत समिती उपसभापती सन्माननीय श्रेया परब मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थित जनसमुदायास संबोधित करावं।
माणगावचं ग्रामदैवत यांना सर्वप्रथम नतमस्तक होते. त्याचप्रमाणे टेंबे स्वामी महाराज यांनाही या ठिकाणी नतमस्तक होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना या ठिकाणी मानाचा मुजरा, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही या ठिकाणी मानाचा मुजरा, आमचे सर्वांचे दैवत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनाही या ठिकाणी मानाचा मुजरा, आमचे पक्षप्रमुख आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी साहेब यांनाही या ठिकाणी मानाचा मुजरा करते. आज या ठिकाणी आपल्या 7 मे 2024 रोजी होऊ घातलेल्या जी लोकसभेच्या निवडणुका आहेत यासाठी आपले खासदार आणि आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय विनायकजी राऊत साहेब यांची प्रचाराची सभा या ठिकाणी होत आहेत. या सकाळसाठी या महाराष्ट्राची धगधगती तोप त्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकण्यासाठी आलेले आहोत. हे उपस्थित राहणार आहेत आपले आदरणीय नितीनजी बनगोडे पाटील साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित, आपले उपनेते आमचे आदरणीय मार्गदर्शक गौरीशंकर खोत साहेब, त्याचप्रमाणे या मतदारसंघाचे आमदार आदरणीय वैभवजी नाईक साहेब, या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय संजयजी परते साहेब, त्याचप्रमाणे आपले काँग्रेसचे सन्माननीय अभयजी शिरसाट, सन्माननीय प्रभूसाहेब, त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख आमचे अमरसेनजी आपले सावंत साहेब, त्याचप्रमाणे युवासेनेचे जिल्हा प्रमुख आणि आपले कुडाचे माजी उपनगराध्यक्ष मंदारजी शिरसाट, उपस्थित सर्वच महाविकास आघाडीचे सन्मान्य पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि उपस्थित माझ्या या ठिकाणी महाविकास आघाडीचे आणि सर्व माणगाव खोऱ्यातील शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, ही निवडणूक आपल्यासाठी एक नवचैतन्य देणारी आहे, एक उभारी देणारी आहे. अनेक निवडणुका आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत आणि गेल्या 2 निवडणुकांमध्ये आदरणीय खासदार साहेब आणि आमदार साहेब यांना या माणगाव खोऱ्याने कायम साथ दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या नेत्यांनी आणि शिवसेनेने या माणगाव खोऱ्यासाठी सुद्धा भरभरून काही दिलेले आहे याची साक्ष म्हणजे याची या ठिकाणी उपस्थिती आहे. आज या ठिकाणी महिलांची उपस्थिती बघून मला खूप एक मन भरून गेलं की महिला भगिनी आज या ठिकाणी आमच्या आघाडीने आमच्या प्रचारामध्ये उतरलेले आहेत. माणगाव खोऱ्याचा इतिहास बघितला तर कडे कपारीत हा माणगाव खोरा वसलेला आहे. या ठिकाणी अनेक घडामोडी झालेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे 9ची निवडणूक आपण बघितलेले आपले उमेदवार आणि आजचे आमदार वैभवजी नाईक साहेब यांचाही या ठिकाणी माणगावमध्ये या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाला, परंतु या माणगावच्या आपल्या कार्यकर्त्यांनी कायम त्यांना त्या ठिकाणी साथ देऊन आजपर्यंत पुन्हा एकदा माणगावकरांनी आपले दोन्ही नेते या ठिकाणी निवडून दिले आहेत. भगिनींनो, आपल्याला माहिती आहे की महागाईचा झळ आपल्या महिलांच्या चुलीपर्यंत आज आपल्याला होत आहे. आपल्याला माहिती आहे उज्ज्वला गॅस योजना 250 रुपयाने आपल्याला गॅस मिळाला. आज आपण 1200च्या घरामध्ये गॅसच्या किमती गेलेल्या आहेत. आज बहिणा भगिनींनो, आपल्याला साधं जेवण करताना विचार करावा लागतो की 1 महिन्याला गॅस आपण 1100-1200 रुपयाचा कसा आणायचा. दुसरं पेट्रोल डिझेलचे दर आहेत, त्यांचा उच्चांक कायम वाढत आहे. निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी 5-4 रुपयाने किमती कमी करायचा आणि आपल्या बांधवांना भगिनींना फसवण्याचं काम करायचं. अनेक फसव्या योजना आल्या. त्या ठिकाणी आवर्जून सांगेल की कुडाळ तालुक्याचा दौरा करत असताना आमच्या महिला भगिनींच्याकडे आमचे अनेक प्रश्न येतात की जनधन सारखं खातं भगिनींनो सगळ्यांनी माहिती आहे झिरो बॅलन्स ओपन केलं. 2014च्या सालामध्ये मोदी साहेबांनी सांगितलेलं प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा होणार. या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या त्या ठिकाणी महिला भगिनींना विचारतो हे कोणाच्या नावावर झाले असतील 15 लाख रुपये तर आम्हाला सांगा.
महिला भगिनींना बांधवानं असं मला वाटतं देशाही ते एकही उदाहरण भेटणार नाही की आपल्याला या मोदी सरकारने किती फसवलं याचं एक उदात्त उदाहरण आपल्या समोर आहे. अनेक विषय आहेत मान्यवर बोलतील, पण या माणगाव गोऱ्यासाठी आपल्या आमदार वैभवजी नाईक साहेब आणि आपले खासदार विनायकजी राव साहेब यांनी दिलेले काही थोडक्यात मी महत्वाची कामं सांगेन. माणगावमध्ये आपल्याला माहिती आहे की आंबेरे पूल जे इंग्रजांच्या काळामध्ये झालेलं असं पूल 100 वर्ष होऊन गेली आणि आपल्या वरच्या भागामध्ये ज्यावेळी पावसाळ्यामध्ये त्या पुलावर पाणी येत होतं त्यावेळी 2-2 दिवस आपले विद्यार्थी आपल्या या भागामध्ये अडकून राहायचे. माणगावमध्ये अनेक बळी या ठिकाणी गेलेले आहेत. हे मोठं काम आपले आदरणीय आमदार साहेब आणि खासदार साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. त्याचप्रमाणे उपवड्याचं पूल असेल, आपलं दुकानवाटचं पूल असेल, अशी अनेक कामं, रस्त्यांचं जाळं तर या माणगाव खोऱ्यामध्ये प्रत्येक वाडीपर्यंत विणलेलं आहे. त्यात काही सांगण्यासारखं नाही. प्रत्येक वाडी तिथे रस्ता या आमच्या खासदार आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. दुसरं एक सांगेन की विकास आमदार साहेबांनी किंवा खासदार साहेबांनी काय केला अशी विरोधकांच्या अनेक ठिकाणी बोलताना बोलत असतात, पण या ठिकाणी सांगेन रस्ते, पाणी, वीज हे कायम चालू असतं. परंतु आपल्याला महिला भगिनींना आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छिते, आपल्या पुढ्यामध्ये आपले आमदार साहेब आणि खासदार साहेब यांच्या माध्यमातून आणि उद्धवजी साहेब आपले मुख्यमंत्री असताना त्यांच्या परवानगीने या ठिकाणी महिलांसाठी सुसज्ज असतं महिला बाल रुग्णालय या ठिकाणी उभं केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी महिला मी स्वतः बघितलेलं आहे की 200-300 महिला रुग्ण त्या ठिकाणी ओपीडी मध्ये असतात आणि चांगले डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. अशा गोष्टी ज्या साहेबांनी केलेल्या आहे की त्या आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहे. सिंधुदुर्गमध्ये आपल्याला माहिती आहे मेडिकल कॉलेज या ठिकाणी उभं केले आहे. भगिनीनो, कोणी प्रायव्हेट कॉलेज करतो, आपला व्यवसाय करतो, परंतु ज्यावेळी शेतकरी सर्वसामान्याचा एखाद्या मुलाला MBBS होण्याची इच्छा होते त्यावेळी तो कुठेतरी 1.5 कोटी 2 कोटी पैसे भरू शकत नाही. तर यासाठी आपले आमदार साहेब आणि खासदार साहेब आणि आमच्या उद्धव साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सुसज्ज असं मेडिकल कॉलेज ओरसमध्ये झालेलं आहे. आपल्या या ठिकाणचे ज्यांना डॉक्टर व्हायचे असे शेतकरी सर्वसामान्यांची मुलं या ठिकाणी MBBS डॉक्टर होण्यासाठीचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण करू शकतील. जाता जाता सांगेन भगिनीनो, एक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सध्याच्या राजकीय घडामोडी ज्या गद्दारांनी या ठिकाणी आपल्या उद्धव साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून आपल्या साहेबांना खुर्चीवर उतरण्याचं काम केलं, त्या दिवशी अख्खा महाराष्ट्र नाही तर अख्खा देशामध्ये प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहिले. आणि याचा जर बदला घ्यायचा असेल तर ही आजची वेळ आहे. आज आपण सगळ्यांनी जी आपल्या हातामध्ये नवदुर्गेच्या नवचंडिकेच्या हातातली धगधगती मशाल आहे ती आपण प्रत्येकापर्यंत नेऊन आपले खासदार विनायकजी रावसाहेब यांना पुन्हा एकदा आपल्या भगवा घेऊन दिल्लीच्या तख्तावर पाठवण्यासाठी आपण त्यांची हॅट्रिक करण्यासाठी या ठिकाणी सज्ज होऊया. आणि बाळासाहेबांचं शेवटचं भाषण आपण साहेब येऊ शकले नाही, ज्यावेळी दसरा मेळा त्यावेळीची व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितला असेल की माझ्या उद्धवला आणि माझ्या आतिथ्याला सांभाळा साहेब, जोपर्यंत आमचे शिवसैनिक आहेत तोपर्यंत आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी कायम या ठिकाणी राहणार आहोत. आणि आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला तुम्हाला सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देते आणि मी आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद श्रेया मॅडम. या ठिकाणी आताच उपस्थित झालेले आपले कुडाळ तालुका शिवसेनेचे संघटक बबन ओबाटे साहेब, तसेच या भागातले युवा कार्यकर्ते आणि युवा अध्यक्ष आमचे योगेश धुरी, या ग्रामपंचायतीचे उपसरपंच बागवे साहेब, तसेच आपले रामा धुरी, सुधीर राहुल आणि माजी आपले जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय कविटकर साहेब, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो आणि मी विनंती करतो जिल्हा काँग्रेसचे सदस्य सन्माननीय विजय प्रभू यांना. नमस्कार. आज या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी
माणगाव खोऱ्यामध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार सन्माननीय विनायकजी राऊत साहेब यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील शिवसेनेचे नेते सन्माननीय गौरीशंकर खोत साहेब, या भागाचे लोकप्रिय आमदार आमचे मित्र सन्माननीय वैभवजी नाईक साहेब, तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय पडते साहेब, उपजिल्हा प्रमुख अमरसिंग सावंत साहेब, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट, काँग्रेसचे आमचे तालुकाध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय अभय शिरसाट, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, महिला बंधू भगिनींनो, पत्रकार मित्र हो, या ठिकाणी ही निवडणूक कधी होते याची वाट पाहणारे आपण सर्व मतदार आहोत. कारण गेल्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचं राजकारण नासवण्याचं काम हे भाजपने केलं आणि त्याला उत्तर देण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेले आहोत. कारण संपूर्ण हे जी भाजपची प्रवृत्ती आहे ही त्यांनी फक्त एकच केलं आहे की ज्या ठिकाणी जायचं तोडा फोडायचं आणि राजकारण करायचं. म्हणजे या ठिकाणी ईडी, सीबीआय यासारखे जे त्यांचे घटक आहेत त्या घटकांना वापरून काही लोकांच्या नसलेले आरोप त्यांच्यावरती करायचे आणि त्यांना भ्रष्टाचार म्हणून घोषित करायचं आणि ते भ्रष्टाचार म्हणून घोषित करून झाल्यानंतर त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आणि पक्षात घेतल्यानंतर त्यांना वॉशिंग मशीन मध्ये धुवून काढायचं आणि शुद्ध करून घेण्याचं काम या ठिकाणी भाजप सरकार करत आहे. आणि त्याची चीड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याची प्रचिती या ठिकाणी माणगाव सारख्या खोऱ्यामध्ये पाहिल्यानंतर मी समाधानी झालो की एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्व उपस्थित आहात. त्याचा वचपा काढण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि तो वचपा आपण काढायचा आहे. या ठिकाणी 2014च्या पूर्वी जर आपण गेलो तर 2014च्या पूर्वीची परिस्थिती कशी होती, सर्वसामान्य जनता किती सुखाने नांदत होती याचा आपण विचार केला पाहिजे. 2014 साली गॅस सिलेंडरचे दर काय होते? 2014 साली आपल्या माय भगिनींना घरात गॅस सिलेंडर हा 400 रुपयाने मिळत होता. आजच्या वेळी या जर सिलेंडरची परिस्थिती पाहिली असेल तर तो 1100 रुपयामध्ये सिलेंडर गेला आहे. म्हणजे मला सांगा आज आपल्या सामान्य शेतकरी, सामान्य जनतेने जगायचं कसं? या सिलेंडरचा हा वाढलेला भाव याचा आपण राग काढणार आहोत की नाही? महिलांना तर माझी विनंती आहे, तुमच्या घराकडे ज्यावेळी जो प्रचारासाठी पेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, संविधानाने अधिकार दिलाय की प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा, परंतु विरोधी पक्षाचे भाजपवाले ज्यावेळी तुमच्या घराकडे प्रचारासाठी येतील तेव्हा तुम्ही तुमच्या घरातला सिलेंडर आणून पुढ्यात त्याच्या आपटायचं आहे आणि विचारायचं ह्याचं काय करायचं असं प्रत्येकाने ज्यावेळी करेल त्यावेळीच खऱ्या अर्थाने त्यांची खरे डोळे उघडतील. या सिलेंडरचे भाव वाढवले, आम्ही कसं जगायचं असं प्रत्येक माता भगिनीने येणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्याला प्रश्न विचारला पाहिजे. या ठिकाणी महागाईमध्ये जर पाहायला गेलं तर आज तुरडाळीचे दर किती झाले आहेत, तेलाचे दर काय वाढलेले आहेत. म्हणजे आपल्या गोरगरीब जनतेने जगायचं कसं हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्याचप्रमाणे आज जर संपूर्ण देशामध्ये आमचे नेते सन्माननीय राहुल गांधी यांनी संपूर्ण देशामध्ये यात्रा काढली, प्रत्येकाच्या मनातील भावना त्यांनी जाणून काढल्या. जाणून घेतल्यानंतर सन्माननीय राहुल गांधींनी शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब जनतेसाठी 5 न्याय हक्क काढले. त्यामध्ये त्यांनी महिलांसाठी दर महिन्याला 8,500 रुपये देण्याचं वचन सन्माननीय राहुल गांधी दिले आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये 1 लाख रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. हे आश्वासन काँग्रेसच्या माध्यमातून सन्माननीय राहुल गांधी यांनी दिलं आहे आणि ते आम्ही त्यांच्याकडनं पूर्ण करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर का विचार केला शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचं वचन या भाजप सरकारने दिलं होतं. 2014 साली जर भाषण काढलं तर या नरेंद्र मोदी सारख्या खोट्या वेळा पंतप्रधानांनी असं भाषण केलं होतं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांना हमीभाव देऊ. शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचं वचन दूरच राहिलंय. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर सन्माननीय राहुल गांधींनी घोषित केल्याप्रमाणे आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे त्यांना हमीभाव देण्याचं वचन सुद्धा आम्ही या ठिकाणी तुम्हाला देतो. त्याचप्रमाणे आज जर विचार केला तर गावागावामध्ये एकच सांगतायत की मोदीने आम्हाला हे दिलं, मोदीने ते दिलं, आम्हाला 6,000 रुपये देतात. पण तुम्ही विचार करा, 6,000 रुपये देतात त्यावेळी मोदी तुमच्या खिशातील किती पैसे काढून घेतात? त्या दिवशी एक क्लिप व्हायरल झाली की त्यामध्ये त्या बिचारे शेतकऱ्यांनी स्पष्ट सांगितलं, एक शेतकरी जर मोठा शेतकरी जर विचार केला तर तो शेतकरी वर्षाला 1 लाख रुपयाचं खत, कीटकनाशक फवारणी अशा पद्धतीचं औषध वापरतो आपल्या शेतावरती. त्या शेतावरच्या औषधाला, त्या कीटकनाशकाला आज 18% जीएसटी आहे. म्हणजे 18,000 रुपये त्या शेतकऱ्याच्या खिशातून मोदी काढून घेतो आणि तुम्हाला 6,000 देतो. म्हणजे तुमचे देणं आज भाजप सरकार 12,000 लागतं, हे तुम्ही त्यांना पटवून दिलं पाहिजे. हे 12,000 रुपये आमचे तुम्ही कधी देणार हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आताच जर बघितलं तर इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा हा मोठा घोटाळा, सर्वात मोठा घोटाळा मोदी सरकारने आल्यानंतर केला असेल तर नोटबंदीचा घोटाळा. नोटबंदीचा घोटाळा केल्यानंतर त्याचं कमिशन 20% कमिशन कोणी खाल्लं हे
भाजपला आपण विचारलं पाहिजे. मोठ्या प्रमाणे कमिशन काढण्याचं काम या भाजप सरकारने केलं आहे. भाजप सरकारचे प्रत्येक जण विचारतायत एवढ्या 70 वर्षाच्या काळात काँग्रेसने केलं काय. अरे काँग्रेसने काय केलं जे होतं ते तुम्ही सध्या विकून खाता आणि त्याच्यावरती तुम्ही जगताय असा माझा तुमचा आरोप आहे. जे काँग्रेसने 70 वर्षात कमवलं ते प्रत्येक गोष्टी तुम्ही आज जर बीएसएनएल सारखी चांगली जर यंत्रणा बघितली असेल तर 2014 साली ती बीएसएनएल यंत्रणा चांगल्या प्रकारे सुस्थितीत होती. ती यंत्रणा पूर्णपणे वाट लावण्याचं काम या मोदी सरकारने केलं आणि तो संपूर्णपणे बीएसएनएलचा प्लांट हा अंबानीच्या घशात घालण्याचं कटकारस्थान या मोदी सरकारने केलं आहे. त्यावेळी मी स्वतः सुद्धा बीएसएनची कामं करत होतो. बीएसएनची 2014 मध्ये आमदार साहेब जेव्हा मी कामं करत होतो त्यावेळी बीएसएनची अतिशय चांगल्या प्रकारे सुस्थितीत असलेली यंत्रणा होती. बीएसएनची बिलं मिळत होती. परंतु या मोदी सरकारने असं कारस्थान केलं की हे हळूहळू कंपनीच्या लोकांना व्हॉलंटियर रिटायरमेंट घ्यायला लावली. ही कंपनी कशी दिवाळखोरीत जाईल, ही कंपनी कशी लॉस होईल याचं बघितलं गेलं. कारण त्यांचं पुढचं प्लॅन होतं की तो संपूर्ण बीएसएनएलचा जो काय नेटवर्क आहे ते संपूर्ण बीएसएनएलचं नेटवर्क हे अंबानीच्या घशात घालायचं होतं. पूर्वी रिलायन्स म्हणून होतं, आता त्यांनी जिओ काढलं. जिओ काढून ही संपूर्ण जिओकडे वळवण्याचा प्लॅन हा मोदी सरकारचा आहे. मोदी सरकार त्या पद्धतीत करत आहे. या ठिकाणी असे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांची उत्तरं आपण प्रत्येकाने विचारली पाहिजे. गावागावामध्ये फिरतात ते प्रत्येक लोक तुमच्याकडे येऊन विचारणार आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. तुम्ही काय केलं हे आम्हाला तुम्ही दाखवा. ते विचार की तुम्ही काय केलं. आम्ही 70 वर्षात काय केलं म्हणण्यापेक्षा 10 वर्षात तुम्ही काय केलं याचा प्रश्न प्रत्येकाने विचारले पाहिजे. 10 वर्षात तुम्ही काय केलं म्हणजे तुम्ही विचाराल तेव्हा मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो एकही भाजपचा पदाधिकारी सांगू शकत नाही की 10 वर्षात आम्ही ही कामं केली म्हणून. कारण त्यांनी काही केलंच नाही. फक्त खोटं बोलण्याचं काम, खोटं बोल आणि रेटून बोल हा एकच नारा भाजप सरकारचा आहे. येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला एकच सांगतो काँग्रेसच्या हातामध्ये ही जी मशाल घेतलेली आहे ती मशाल घेऊन या महागाईचा भस्मासूर आपण जाळून टाकला पाहिजे अशी प्रतिज्ञा केली पाहिजे. आणि या भस्मासूरला गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. येणाऱ्या काळामध्ये मशालीचा दणदणीत विजय करून 2.5 लाखाचं मताधिक्य देऊन आपण विनायक राऊतांना विजयी केलं पाहिजे एवढं मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी सभागृहामध्ये अतुलजी बंगे उपस्थित आहेत. त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर मी विनंती करतो आमचे शिवसेनेचे गटनेते गौरीशंकर खोत यांना मार्गदर्शन करावा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले तुमच्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय वैभवजी नाईक, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजयजी पडते, अभय शिरसाट, अमरसेन सावंत आणि सगळ्यांचीच आता काँग्रेसचे जे विजय प्रभू ज्यांनी भाषण केलं सगळ्यांची नावं घेत बसत नाही, वेळ जाईल आणि मला सगळ्यांची पाठही नाही, त्यांनी लिहून नाही काढली. वैभव नाईक साहेबांचं खरोखर कौतुक करायला पाहिजे 2 गोष्टीसाठी. एक तर त्यांनी नारायण राणेला पाडलं, म्हणजे पहिल्यांदा जो नारायण राणे हे पडणारच नाही. वरचा देव खाली आला तरी मी पडू शकत नाही. नारायण राणे वैभव नाईक म्हणाले माझ्यासमोर उभे राहा, मी तुम्हाला पाडतो आणि पाडतो. आणि दुसऱ्या एका गोष्टीसाठी कौतुक करायला पाहिजे की उंदीर पाडा 10 बुडत्या म्हटल्यावर 40 उंदीर पळून गेले माहित असतील शिंदेसकट. मी वैभव नाईकांना फोन केला, साहेब काय करणार, तुमचं काय. स्वाभाविक आहे, एका पक्षात आहेत आपण चर्चा करतो किंवा काय सांगत नाही जाहीररित्या. ते म्हणाले एक वेळ मी जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही. वैभव नाईकांना हा प्रश्न मी काय विचारलं तर त्याने एसीबीची नोटीस आली होती. मी म्हटलं मग पुढे काय, तर म्हणाले आपण याचा प्रतिकार करायचा. आणि अख्ख्या महाराष्ट्रात पोलिसांवर मोर्चा घेऊन जाण्याची घटना तुमच्या कुडाळमधल्या आमदाराने पहिल्यांदा घडवली. भाजप सरकारला जसंच्या तसं उत्तर देण्याचा प्रयत्न अख्ख्या महाराष्ट्रात नाही, मला वाटतं भारतात ही घटना जरी त्याची फारशी चर्चा नाही झाली तरी. म्हणजे ते काय तुमचं पुष्पाचित्रात झुकून गाणं झाला असं त्यांनी सांगितलं. काय ते होऊ दे पण आम्ही काय थांबणार नाही. नारायण राणेंनी आता परवा नारायण राणेंसाठी देवेंद्र फडणवीस आले होते. ते म्हणाले की तुम्ही मोदींना मत द्या, राणेंना मत
म्हणजे मोदींना मत, म्हणजे देवेंद्र फडणवीसांची सुद्धा राणेंच्या नावावर मत मागायची हिंमत राजापूरमध्ये झाली नाही. आणि त्याचं कारण काय, तर त्याने विधानसभेचे नारायण राणेंवर भाषण केली, त्याची क्लिप घेऊन आमचे लोक काय बसले होते. कारण ते म्हणाले होते ना नारायण राणेंना, तुम्ही असे आहेत, चोर आहेत, बंडखोर आहेत आणि काय आहेत, हा? तुम्हाला खुली आहेत, तुम्हाला हा रवी लागतो, तो रवी लागतो. भाजपवर एवढी वाईट परिस्थिती आलेली आहे, या नारायण राणेंवर त्यांनी एकही वाईट शब्द बोलायचा ठेवला नाही. त्यांचा प्रचार करायची वेळ जठारापासून, म्हणजे ज्या जठाराला पाडलं भाजपच्या, त्या जठारापासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत आल्याने परवा म्हणे शाळा. मुळात ही लढाई, पहिल्यांदा मी एक सांगेन की हा जो तुमचा भाग आहे माणगावचा, लढाकू लोकांचा भाग, म्हणजे तुम्ही इथे जमलात म्हणून तुम्हाला खुश करण्यासाठी म्हणत नाही. मी आता जवळजवळ 10-15 सभा या खासदारांसाठी वेगवेगळ्या मतदारसंघात माझ्या झाल्या. महिलांची एवढी जास्त संख्या मी दुसऱ्या कुठच्याही सभेत बघितली नव्हती. हा लढाक शिवराम भाऊ जाधवांचा हा विभाग आहे मला वाटतं, बरोबर ना? सहकाराचं रोपट या जिल्ह्यात लावण्याचं काम त्यांनी केलं, हे मी सांगायची गरज नाही. आणि त्या रोपट्यातून आपली जिल्हा बँक वाढली, हेही सांगायची गरज नाही. संजय पडतेंना नक्कीच माहीत असणार, कारण संजय पडते थोडे काळ माझ्यासारखे नारायण राणेंबरोबर होते. आणि त्या शिवराम भाऊंच्या रोपट्यामधून तुम्ही तुमचं इंजिनिअरिंग कॉलेज उभं केलंय, त्या बँकेने तुम्हाला पैसे दिले, त्यांच्याकडून कर्ज घेतलाय, म्हणजे इकडून तिकडून तुम्हाला मदत आम्हीच केलेली आहे, तुमचं काही नाही. ते काय विचारतात, वैभव नाईकांनी राऊतांनी 10 वर्षात केलं काय? मग हळूच नितेश राणेंनी विचारलं, त्याला पण 10 वर्ष झाली. बाबा मला पण लोक विचारतात, तू 10 वर्ष काय केलंस? मला घाबरतोस कशाला? सांगून टाक, जिल्ह्यात सगळ्यात जास्त पेट्रोल पंप आमचे आहेत. कुडाळचा काय ते तुमच्या बजाजचा शोरूम माझा आहे, कणकवलीचा टाटाचा शोरूम माझा आहे, मालवणचा ॲमिशन माझा आहे, मालवणमध्ये माझा बंगला आहे, कणकवलीत माझा बंगला आहे, जुहूला माझा बंगला आहे, महाबळेश्वरला माझा बंगला आहे, कणकवलीत माझं निलम कंट्री हॉटेल आहे, गोव्यात माझं निलम कंट्री हॉटेल आहे. घाबरू नको, सांगून टाक लोकांना. अरे निलेश म्हणाला चला हे सांगितलं, नितेश म्हणाला हे सांगितलं, तर लोक म्हणतील तुम्ही पैसेच कमावले. तर नारायण राणे म्हणाले आपण लपवू शकत नाही, जाहीर करावं लागतं निवडणूक आयोगासमोर. आणि तुम्ही वाचा, इकडे उमेदवार उभे आहेत महाराष्ट्रात, 188 कोटीची प्रॉपर्टी आहे नारायण राणेंची, त्यांनी जाहीर केलेली. आणि माणसाच्या गळ्यात सोनं किती राहू शकतो, किती घालू शकतात महिला सोनं, किती किलो, किती ग्राम, किती तोळे, किती जास्तीत जास्त, हा किती 5 तोळे, 10 तोळे, 20 तोळे, 19 किलोचं सोनं आहे. आता हे घालणार कोण आणि कशात घालणार? गळ्यात घालू शकत नाही. अरे एवढी संपत्ती आली कुठून? ज्या नारायण राणेंना एक काळ आचरा रोडचं स्वतःचं दुकान विकावं लागलं, पैसे नाहीत म्हणून, त्या नारायण राणेंकडे एवढी संपत्ती आली कुठे? नारायण राणे आले की पैसे मागा, मतदानासाठी नाही. तुमच्या दुधाचे पैसे त्या प्रगती डेअरी मार्फत कोणी बुडवले? प्रतिभा कोणी बुडवले? नारायण राणेंनी सांगितलं ना जिल्हा नियोजन मंडळात, मी आणली होती डेअरी, मी देईन पैसे, तो ते पैसे पहिले परत दे आणि मग भाषणाला सुरुवात कर, असं नितेश राणे यांनी नारायण राणेंना सांगा. आता ह्याच्यात काय खोटं तर नाही आहे. चला लोकांचे पैसे बुडवतात म्हणे आम्ही विकास करणार. अरे बाबा कर, कुणी रोखलाय? 90 सालात तुम्हाला आमदार केलं, तुमच्या मुलाला खासदार केलं, दुसऱ्या मुलाला 10 वर्ष आमदार केलं, तुम्हाला मंत्री केलं, विरोधी पक्षनेता केलं, मुख्यमंत्री केलं, केंद्रात मंत्री केलं, शिवसेनेत पण तुम्ही सत्तेत, काँग्रेसमध्ये पण तुम्ही सत्तेत, बीजेपी मध्ये पण तुम्ही सत्तेत,
मग आता तुम्हाला विकास करण्यासाठी काय अमेरिकेचा अध्यक्ष आम्ही करायचं? लाज वाटली पाहिजे ना. 34 वर्ष सतत सत्तेत आणि ते सुद्धा उच्च पदावर असताना तुम्ही आज मला सांगता अजून संधी द्या. माझ्या घराच्या बाजूला माझ्या आजोबाने एक झाड लावलं होतं आंब्याचं. आम्ही त्याला खत घालायचो, पाणी द्यायचो, शेवटी कल्टार घालून बघितलं, नाही लागले आंबे. काय करू त्या झाडाचं? त्या झाडाचं करायचं काय? झाली 40 वर्ष. हा, फणसासारखं असतं, सागासारखं असतं, तर उपयोगी आलं असतं, मग तोडायला लागणार ना. मग 34 वर्ष यांनी काय नाही केलं तर यांचं काय करायचं? परत एकदा गाडायला लागणार ना. या लोकसभेत 2 हॅट्रिक होणार आहे. नारायण राणेंना कुडाळमध्ये पाडलं, नारायण राणेंना शिवसेनेने बांद्र्यामध्ये पाडलं आणि तिसऱ्यांदा इथे पाडणार. म्हणजे हॅट्रिक होणार ना पडण्याची. आणि दुसरी हॅट्रिक राऊत साहेबांना गेल्या वेळी आपण निवडून दिलं, त्याच्या आधी निवडून दिलं आणि आता निवडून देणार. म्हणजे ती पण हॅट्रिक होणार ना. म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत. 2-2 घडणार, सगळे 2. शहा आणि मोदी 2, तसे सगळे 2. भारतीय जनता पार्टी या देशाची सत्तेवर आली होती, ती काय घोषणा करून आली होती? बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. मी आता बोलतोय ना, त्याला पण जीएसटी आहे. म्हणजे इलेक्ट्रिकवर जीएसटी आहे ना. तुम्ही बसलायत ना, त्याला पण जीएसटी आहे. खुर्चीवर जीएसटी आहे ना. तुम्ही ज्या हॉल भाड्याने घेतलात त्याच्यावर पण जीएसटी आहे. अरे एक वस्तूवर कर लावायचा सोडला नाही. खतावर आहे, दुधावर आहे, औषधावर आहे. माणूस मेला तर मैताच्या सामानावर आहे. तरीही महागाई वाढतेच आहे. तेल स्वस्त झालंय का? भाजी स्वस्त झाली आहे का? औषधं स्वस्त झाली आहेत का? फी कमी झाली आहे का? पेट्रोल कमी झालंय का? डिझेल कमी झालंय का? मग हे सगळं वाढायला आम्ही कसे काय जबाबदार? 70 वर्षात म्हणे काँग्रेसने काहीच नाही केलं. नशीब ताजमहल सुद्धा आम्ही बांधला असं मोदी सांगत नाही. या देशामध्ये स्वातंत्र्याच्या वेळेला माणसांच्या अंगावर घालायला कपडे नव्हते. घरात एक कपडा असायचा आणि ते सगळे वापरायचे. ते पासून IIT असून देत, रेल्वे असून देत, विमान असून देत, मिलिटरी असून देत, शेतीची क्रांती असून देत, दुधाची क्रांती असून देत, शिक्षणाची क्रांती असून देत, ही महात्मा गांधींच्या, काँग्रेसने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने केली. तुम्ही नाही. तुम्ही आयत्या बिळावर येऊन बसलेले नागोबा आहात. तुम्ही आत कोणाला जायलाही देत नाही आणि बाहेर काही करतही नाही. मोदी आणि शहा सांगून आले होते आपल्याला की महागाई कमी करू आणि दरवर्षी 2 करोड नोकऱ्या देऊ. आज मोदींना किती वर्ष झाली? किती वर्ष झाली? 10 ना. मग किती नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या? 2 कोटीच्या हिशोबाने किती? 20 कोटी ना. 20 कोटी नोकरीला लागल्या असत्या तरी ते बसायला लोक मिळाले असते. हा, तुम्ही सगळे कामावर असले असते ना, खाडे करून थोडे. अरे असलेल्या नोकऱ्या गेल्या. रिलायन्स बंद झाली, माझगाव बंद झाली, माझगाव डॉक बंद झाली, बीपीटी बंद झाले, कित्येक कंपन्या विकल्या. भारत हेवी इलेक्ट्रिकल विकली, सरकारी सगळ्या कंपन्या विकल्या. असलेल्या नोकऱ्या बंद केल्या. 35 लाख जागा केंद्र सरकारमध्ये रिक्त आहेत. 2 कोटी नवीन नोकऱ्या सोडायच्या सोडून द्या. काँग्रेसच्या काळात जे 35 लाख लोक काम करत होते ते आज घरी आहेत. परवा कोणतरी जाधव नावाच्या माणसाने तिकडे भाषण केलं. मला वैभव नाईक सांगत होते की नारायण राणेने 15,000 माणसं बीएसटीत लावली. अरे बाबा, बीएसटीची सगळी कामगार संख्या 46,000. मी होतो बीएसटी. 77 पासून 2000 सालापर्यंत नोकरी केली. तुम्ही आलात 90 सालात, तेव्हा कामगारांची संख्या होती 43,000. तुम्ही बाहेर पडलात तेव्हा ती 46,000 झाली. मग 12,000 काय घरात बसून ठेवले होते काय? आणि सगळे 3,000 काय तुम्ही लावले?
यांनी कोणाला लावलं ते मी सांगू इच्छित नाही, कारण मग खूप वैयक्तिक होऊन जाईल. पण यांच्या घरातली माणसं लागली, अगदी जवळची. म्हणजे आता नातेसंबंध सांगणं चुकीचं आहे. पाहिजे तर तुम्ही चौकशी करा, मी खोटं बोलत असेल तर. त्यांनाच विचार तुमच्या घरातली किती माणसं लागली आणि त्यांचं आणि तुमचं नातं काय. तुम्ही नोकरीला 15,000 लोकांना आणि ते सोडून द्यायचं. प्रहर म्हणजे त्या नितीश राणेंनी 40,000 लोकांना लावलं. अरे 40,000 लोकांना तुम्ही नोकरीला लावलं असतं तर वन फिरायला कशाला लागलं असतं तुम्हाला प्रचाराला. 40-40चा गट करून एकेका तालुक्यात पाठवून दिला असता आणि त्यांनी सांगितलं असतं राणे साहेबांच्या मुलाने आम्हाला नोकरीला लावलेलं तेव्हा राणे साहेबांना मत द्या, एकतरी माणूस आणून दाखवा. यांच्याकडे खातं मिळालं, काय ते खात्यात जरा लघु सूक्ष्म काय ते करोडोचं बजेट आहे. 5 पैसे आले नाही सिंधुदुर्गात. ऑफिस आलं, ते ऑफिस कुठे आलं? प्रहारच्या कार्यालयात. प्रहार कोणाचा आहे? प्रहार पेपर कोणाचा आहे? भाडं कोणाला मिळत आहे? म्हणजे अशी प्रगती खरोखर नारायण राणेंची होते, याच्याबद्दल अजिबात मतभेद नाही. नगरसेवक असलेला आमदार झाला, आमदार असलेला मंत्री झाला, मंत्री असलेला मुख्यमंत्री झाला, मुख्यमंत्री असलेला केंद्रीय मंत्री झाला. पण आमचा नागरिक सिंधुदुर्गचा तिथल्या तिथे आहे. वैभव नाईकांनी काय केलं? खासदारांनी काय केलं? अरे बाबा तुला दिसत नाही का? चिपी विमानतळ आमच्या काळात झालं, सरकारी मेडिकल कॉलेज आमच्या काळात झालं, महिला रुग्णालय आमच्या काळात झालं, कुडाळचा एसटी डेपो आमच्या काळात बांधला गेला. मी बीएसटीत होतो तेव्हा बीएसटीकडे स्वतःच्या 3,500 गाड्या होत्या. आता बीएसटीकडे 600 गाड्या आहेत, बाकी सगळ्या कंत्राटी आहेत. सरकारमध्ये सगळीकडे कंत्राटी लोक भरायचे, त्याच्या मार्फत यंत्रणा चालवायच्या, नोकऱ्या खायच्या आणि तरुणांची माती कशावर भडकवायची? जय श्रीराम बोलो. अरे श्रीराम माझ्यात पण आहे. श्रीराम बोलून चालणार नाही, रामाच्या मार्गावर चालावं लागेल. वडिलांना त्रास होतो म्हणून वनवास पत्करणारा तो राम आणि जनतेला त्रास होतो म्हणून रावण मारणारा तो राम आणि धोब्याने टीका केली म्हणून स्वतःच्या बायकोला परीक्षा द्यायला लावणारा तो राम आणि तुमच्यावर टीका झाली की तुम्ही पाठवता गुंड आणि काय रामाचं नाव घेता. आमच्या वैभव नाईकांचे काका बिचारे गेले पहिले बळी, त्याच्यात नारायण राणे होते. म्हणजे मी सांगतोय म्हणून नाही, कोर्टात होते, नंबरकारी होते, सुटले, संशयाचा फायदा म्हणून सुटले. पण ह्या कोर्टात, वरच्या कोर्टात कसे सुटणार? सुटतील. तुम्हाला काय वाटतं, एक माणसाने जर दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त केला तर तो माणूस सुटेल? पण ही पहिली केस आहे काय? 9-10 लोकांच्या मर्डर झाल्या आणि त्याच्यात यांचं नाव येतं. मला माहित नाही ते होते की नाही, पण नाव तर येतं. आणि त्यांच्यापैकी एकाचाही मारेकरी सापडत नाही. तुम्ही मुख्यमंत्री होऊन स्वतःच्या प्रांतातल्या जिल्ह्यातल्या लोकांचे खून झाले, त्यांचे मारेकरी शोधू शकत नाही, तर तुमच्या हातात सत्ता कशाला द्यायची? परत अजून मर्डर पडायला आणि त्यांचे आरोपी फरार व्हायला. कितीतरी गोष्टी सांगता येते. वैयक्तिक गोष्टीपेक्षा विकासाची गोष्ट आपण जेव्हा बोलतो तेव्हा विकासात राम कुठे येतो? माझ्या घरात साळीग्रामाची पूजा होते. माझं नाव गौरीशंकर आहे, वडिलांचं नाव पांडुरंग आहे, आईचं नाव सुमित्रा आहे. म्हणजे चारी बाजूने मी हिंदूच आहे ना. काही शंका आहे का? नारायण राणेंच्या घरात तर साळीग्रामाची पूजा होत नसेल, मी ब्राह्मण आहे त्याच्यामुळे माझ्याकडे होते. मग मी हिंदू आहे एवढं नक्की ना. पण मी हिंदू म्हणून मत कशाला मागू? मी कामाच्या आधारे मत मागेन, मी घटनेच्या आधारे मत मागेन. परवा त्या कणकवलीत आमच्या वरवड्याची एक मुस्लिम तरुणी आणि तिचा नवरा ट्रेन मध्ये बसले. किती जणांना किस्सा माहित आहे मला माहित नाही. ट्रेन मधल्या काही उडाण टप्पू लोकांनी त्यांना सांगितलं जय श्रीराम बोला.
त्याने सांगितलं नाही बोलणार. तर स्वाभाविक आहे, तुमच्यापैकी कोणतरी उठला आणि मला म्हणाला अल्लाहू अकबर बोला, तर मी कशाला बोलू? मी माझ्या धर्माचं बोलेल, तो त्याच्या धर्माचं बोलेल. पण त्याला मारलं, नवरा बायकोला म्हणजे बाईला पण मारलं. तो पोरगा खरोखर धीट होता. त्याने इकडे तिकडे पोलीस हे ते सगळ्यांना फोन लावले, रेल्वेच्या तरी सुद्धा त्याची दाद घेतली नाही. त्याने पनवेलला रेल्वे पोलिसांना बोलवूनच घेतलं, रेल्वे थांबवली, गुन्हा नोंदवायला लागला. गुन्हा नोंदवल्यानंतर 0 गुन्हा नोंदवून तो मूळ घटना कणकवलीची असल्यामुळे कणकवलीला पाठवलं. कणकवलीला येऊन तो जेव्हा हा गुन्हा नोंदवायला गेला तेव्हा त्याच्या घरात घुसून या भाजपच्या गुंड लोकांनी त्याला आणि त्याच्या बायकोला मारलं. इथले सरकारी अधिकारी, पोलीस, हॉस्पिटल त्याची दाद घ्यायला कबूल नाही. शेवटी त्याला मुंबईत जावं लागलं. मुंबईत त्याने खाजगी मेडिकल केली आणि खाजगीरित्या तो कोर्टात गेला. ही संस्कृती या देशाची, या जिल्ह्याची आहे का हो? नारायण राणेंनी घोषणा केली होती हे निवडून आल्यावर. कोण? निलेश राणे. काय घोषणा होती आठवत आहे तुम्हाला? विसरतो आपण. मोदी काय बोलले होते ते विसरतो. नारायण राणे काय बोलले, मी काय बोलले तर मात्र विसरू नका. सातबार एकतर या काय घोषणा केली होती? मीच विसरलो बोलता बोलता. कोणाचं सांगत होतो मी? नारायण राणेंचं, निलेश राणेसाठी, की मी निलेश राणेला असा सल्ला दिलाय की तू नाथपैंच्या मार्गावर चाल. आणि साला दुसऱ्या महिन्यात दांडे घेऊन वेंगुर्ल्यात नारायण राणे सकट सगळे आहे ना. म्हणजे तुम्ही कधी दंडवतेने आणि नाथपैंना खून करताना आणि दांडे घेऊन फिरताना बघितलं होतं? वेंगुर्ल्याचा किस्सा लक्षात आहे की नाही? हा, उपरकरला कोंडून ठेवलं होतं, गोळीबार करावा लागला त्याच्या बॉडीगार्डला. ही नाथपै
म्हणजे अतिरेक्याने ना. इंदिरा गांधींची हत्या कोणी केली? अतिरेक्याने ना. भारताला तंत्रज्ञान आणि कॅम्प्युटरचं युग बनवणाऱ्या उमद्या राजीव गांधींची हत्या कोणी केली? अतिरेक्यानेच ना. तामिळनाडूमध्ये राजीव गांधींची हत्या अतिरेक्यानेच केली ना. आज जर कुटुंबातले दोन दोन पंतप्रधान असलेल्या व्यक्तींची हत्या अतिरेकी करत असतील आणि त्या कुटुंबाला तुम्ही नावं ठेवत असाल तर तुम्ही एक साधा दांडा तरी खाल्लाय का अतिरेक्याचा? हा, कायम सत्तेच्या इमल्यात बसून बोलताय म्हणून तुम्हाला बरं वाटतंय. राहुल गांधी गेले 2 वर्ष देशात 4,500 किलोमीटर पायी फिरले. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यात जाऊन आले, लोकांना भेटून आले आणि त्यांनी सांगितलं पंतप्रधान झालो नाही झालो 72 पण मी तुमच्या बरोबर आहे. जशी माझी आजी लढली, जशी माझे वडील लढले, तसा मी देशासाठी आणि तुमच्यासाठी लढेन. त्याच्यावर हे सारे टीका करतात. तुमची लायकी आहे? तुमच्या आजोबाने पंजोबाने मुलाने एकाने तरी कधी देशासाठी एवढं कार्य केलेलं आहे का? आज राजीव गांधीचे हाल राजीव गांधीला माहित आहे. त्याची आई 90 वर्षाची आहे, तिला 17 तास बसून ठेवलं ईडीच्या कार्यालयात. आजारी असताना गोळ्या घ्यायला दिल्या नाही. आरोप काय नाही, बोलवायचं चौकशीला बसून ठेवायचं. भाऊजीला तर 10 वर्ष बोलवतात, ते चौकशीला बसून ठेवतात. अरे एकदा काय ते अटक करा आणि आमच्या संजय राऊताप्रमाणे हात घाला, काय असतील ती शिक्षा बघून बाहेर येतील. पण घाबरवायचं. देशातले 3 मुख्यमंत्री जेलमध्ये आहेत कारण ते भाजपमध्ये नाही. आरोप नाही, आरोपपत्र नाही, फक्त ईडीची चौकशी. त्याच्यात आरोपपत्र ठेवावं लागत नाही, ते सिद्ध करायचं माणसाला मी निर्दोष आहे आणि तो निर्दोष असेपर्यंत तो जेलमध्ये. आणि ते नेमके केव्हा? देशात निवडणुका लागल्यात तेव्हा. ह्या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील आणि याचं जर तुम्हाला उत्तर जोरदार द्यायचं असेल तर मतदानाशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि ही वेळी त्याच्यासाठी शेवटची वेळ असं मला वाटतं. आपण तिथे हजारोच्या संख्येने उपस्थित आहेत, पुरा हॉल भरलेला आहे, बाहेर माणसं आहेत. पण याच्या बाहेरही गावात माणसं आहेत. तुमचे आई वडील आहेत, पत्नी आहे, कुणाचा नवरा असेल, कुणाचा भाऊ असेल, कुणाचे मित्र पाहुणे. इथे काय जे ऐकलात ना ते तुमच्यापर्यंत ठेवू नका. जर तुम्हाला पटलं असेल, जेवढं पटलं तेवढं, खोटं असेल तर तुम्ही खंडन करा, पण जेवढं पटलं तेवढं तुम्ही आजूबाजूच्या लोकांना जाऊन सांगितलं पाहिजे. तर आणि तरच जे परिवर्तन होणार. जसं महात्मा गांधींनी बिनशस्त्राने अख्खे भारतभर फिरून लोकांना एकत्र करून स्वातंत्र्य मिळवलं, तसं तुम्ही सुद्धा फिरलं पाहिजे. निदान तुमच्या वाडीत, निदान आजूबाजूची 5 गावं आणि लोकांना सांगितलं पाहिजे, अरे बाबा महागाई कमी होत नाहीये, बेरोजगारी वाढलेली आहे, आरोग्याचे 3-13 वाढलेले आहेत, शिक्षण मिळत नाही. तुम्ही विचार कराल ना तर भारतातली म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं सगळ्यात जास्त नुकसान झालं ते पानिपतच्या युद्धात. 1 लाख लोक मेले ना. आणि त्याच्यापेक्षा जास्त लोक शेतकरी आत्महत्या करून मेले आहेत. आणि त्याचा साधा उल्लेख या भारतीय जनता पार्टीच्या पुढाऱ्यांच्या भाषणात आढळत नाही. दररोजचा पेपर वाटला, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागात दररोज आजही आत्महत्या होतात शेतकऱ्यांच्या. आणि तो गोपाळ शेट्टी ज्याला तिकीट नाही दिले तो म्हणाला फॅशन झाली शेतकऱ्यांची. 1 लाख रुपयाचा जो हे मिळतो काय भरपाई, त्याच्यासाठी आत्महत्या करतात. एवढे निर्लज्ज लोक आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा गोषवारा एवढाच आहे. ते जसे म्हणाले होते, अबकी बार मोदी सरकार बहुत हो गई महंगाई की बार, तसं आपल्याला म्हणायला पाहिजे, अबकी बार मोदी सरकार, अबकी बार मोदी सरकार. नक्की ना? लक्षात ठेवा. इथे हा म्हणाल आणि विसरून जाल.
उद्या सांगतील आम्ही हे करतो, साखव देतो, रस्ता देतो, तुमची किंमत करतील 500 रुपयाने, 1000 रुपयाने, 2000 रुपयाने. होत नाही, माणसाची किंमत होत नाही. तुम्ही काय बकरे आणि ससे नाही कापायला, तुम्ही माणसात विचार करणार. आमच्यातलेही काही लोक हे घेऊन गेलेले आहेत. हे त्यांना सांगेन, जेव्हा घरात आपण गाय पाळतो ना, आपण बकरी पाळतो, आणि जेव्हा कसाईची नेतो तेव्हा त्याचं काय करतो, आपण पाळतो तेव्हा अगदी लाडाने त्याला चारा देतो, पेंड देतो, आंघोळ घालतो, आणि कसाई देतो तेव्हा नारायण राणेकडे जे चालले आहेत ना, त्यांनी ठरवायचं तुमची कत्तल चुकणार नाही, तुमचा सुदन बांदिवडेकर झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी विचार करा, सावध राहा. मी आता आपला जास्त वेळ घेत नाही. पुढची सभा आमच्या गावामध्ये, तिथे जायचं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही याच्यापूर्वी वैभव नाईक, आपले राऊत साहेब यांना निवडून दिला आहे, तिथले आजूबाजूच्या ग्रामपंचायती निवडून दिल्या आहेत, त्याप्रमाणे पुन्हा एकदा बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्यासाठी, मुंबईमध्ये मराठी माणसाची मान ताठ राहण्यासाठी, मुंबईमध्ये तुमच्या नोकऱ्या साबूत राहण्यासाठी, मुंबईमध्ये तुमचे जे कुटुंबीय आहेत ते साबूत राहण्यासाठी, मुंबई महाराष्ट्राच्या ताब्यात राहण्यासाठी, गुजरातची वक्रदृष्टी नाहीशी होण्यासाठी पुन्हा एकदा आपण पुऱ्या महाराष्ट्रात इंडिया आघाडीचे, महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार आणि त्याबरोबर राऊतांना गेल्या वेळेपेक्षा जास्त मतदारसंख्येने निवडून पाठवून द्या, एवढी विनंती करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गौरीशंकर खोत साहेब. या ठिकाणी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करत असताना विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. हे मार्गदर्शन ऐकल्यानंतर आपण एक निर्धारच केलेला असेल की एकच निर्धार, आणि पुढचा जो खासदार असेल ते राऊत साहेब खासदार, हा निर्धार आपण सर्वांनी घेऊन जायचा आहे. यानंतर मी विनंती करतो की आपले अमरसेन सावंत, उपजिल्हा प्रमुख शिवसेना आणि माजी जिल्हा परिषद सदस्य, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंना मानाचा मुजरा करून व्यासपीठावर उपस्थित या भागाचे लाडके आमदार वैभवजी नाईक साहेब, त्याचप्रमाणे आपले उपनेते गौरीशंकर खोत साहेब, त्याचप्रमाणे या आपल्या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संजयभाई पडते, अभय शिरसाट, विजय प्रभू, सेयाताई, आपले युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट, तुमचे मित्र आणि संजय गांधी निराधारचे माजी अध्यक्ष अतुल बंगे, तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोवाटे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य रमा तामानेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू कवेटकर, उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, खरोखरच या ठिकाणी या माणगाव विभाग अंतर्गत चांगल्या प्रकारे उपस्थिती आहे. माणगाव लोणाळे विभागामार्फत, त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व आमचे पदाधिकारी आहेत यांना मी धन्यवाद देतो. आज होऊ घातलेल्या 7 मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा इलेक्शनच्या माध्यमातून ही प्रचार सभा आहे. आपले लाडके उमेदवार विनायकजी राऊत यांनी डिक्लेअर केलेले आहे की आम्ही 2.5 लाखाने निवडून येणार आहोत, आणि गेला महिना दीड महिना आपण फिरत असताना असं लक्षात येतं की राऊत साहेब जे बोलत आहेत त्याचप्रमाणे त्यांचं जे लीड आहे ते 2.5 लाखापेक्षा सुद्धा होईल. कारण लोकांमध्ये भावना आहे की राऊत साहेबांसारखा एक चांगला खासदार जो 10 वर्ष आपल्याशी चांगल्या प्रकारे आपल्या या भागाचा विकास ज्यांनी केला ते खासदार आपल्याला पुन्हा हवे आहे. या ठिकाणी खासदार विनायक राऊत हे गेली 10 वर्ष 2 वेळा 2 टर्म निवडून आलेले आहेत, आणि 10 वर्षापूर्वीचे या ठिकाणचे आमदार असलेले, मंत्री असलेले नारायण राणे त्यांच्या विरोधात आहे. परंतु गेल्या 4-5 वर्षात 3-4 वर्षामध्ये ते
केंद्रामध्ये राज्यसभेच्या माध्यमातून खासदार म्हणून केंद्रामध्ये गेले. ते सूक्ष्म आणि लघु छोट्या छोट्या गोष्टींचे मंत्री झाले. आणि जरी आपण ह्या छोट्या गोष्टी म्हटल्या तरी त्याला मोठा बजेट होता, परंतु ते या जिल्ह्यामध्ये काहीच विकास करू शकले नाही. कारण विकास करण्याला धमक लागते. आपल्याकडे पद आल्यानंतर आपण आपल्या भागाचा विकास केला पाहिजे. कारण मधु दंडवते सुद्धा या ठिकाणी 5 वेळा निवडून गेलेले होते. 1977 साली त्यांच्याकडे सत्ता आली, त्यावेळी त्यांनी रेल्वेचा जो आराखडा आहे तो 1977 साली करून ठेवला होता आणि ती रेल्वे सुद्धा रोह्यापर्यंत आणून ठेवलेली होती. आम्ही त्यावेळी प्रचार करताना सांगत होतो की रोह्यात अडकलेली कोकण रेल्वे गोव्यात नेण्यासाठी मधु दंडवतेने निवडून द्या. त्याप्रमाणे त्यांनी RCFचा सुद्धा जो खताचा कारखाना होता तो सुद्धा चेंबूरमध्ये आणला. त्यानंतर परत 89 मध्ये ज्यावेळी सत्ता आली त्यावेळी रेल्वेचं काम पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलं. उशाईस्पत सारखा प्रोजेक्ट या जिल्ह्यामध्ये आणला होता. परंतु या राजकारण्यांना मंत्रीपद मिळून सुद्धा त्यांनी तो प्रकल्प टाटा मेटॅलिक्सला दिला, परंतु त्यांना तो चालवायला आला नाही. कारण तो प्रकल्प रेडीमध्ये होता आणि त्या दशकोशीला एक चांगली उभारी आली होती. अशा प्रकारे हे काम आहे. आताच खोत साहेबांनी अनेक गोष्टी सांगितल्या. विकास जिल्ह्यामध्ये यांचा झालेला आहे आणि खरोखरच आमदार वैभव नाईक यांनी त्यांना 10 वर्षापूर्वी पाडलं. आणि जर त्यांनी पाडलं नसतं तर प्रत्येक बाजारपेठेमध्ये त्यांचे मॉल असले असते. कारण ते कुडाळमध्ये मॉल घालण्याच्या तयारीत होते. संजय पडते त्यांच्याबरोबर होते, त्यांनाही माहिती आहे. आणि आमदार साहेबांनी त्यांना पाडल्यामुळे त्यांना समजलं की हे आपण जर स्वतःच व्यापार केला तर लोक आपल्याला ठेवणार नाही आणि त्यांनी ते बंद केले. अशा पद्धतीने स्वतःचा विकास खरोखरच झालेला आहे. मात्र खासदार विनायक राऊत यांनी अनेक गोष्टीमध्ये मेडिकल कॉलेज असेल, रेल्वे याचं हे आमचं एअरपोर्ट असेल, अनेक गोष्टी त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र यांनी नारायण राणे मंत्री असताना या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री असताना जो वनसंपदेचा प्रश्न आला, कारण आपल्या अनेक जमिनी पूर्वीपासून फॉरेस्टला गेलेल्या आहेत आणि या ठिकाणी वनसंज्ञा निर्माण झाली. वनसंज्ञा बघा संपूर्ण देशामध्ये आपल्याला माहिती आहे, गडचिरोली वगैरे अमरावती या ठिकाणी मोठी मोठी जंगलं आहेत. एकदा पेट घेतलं की महिना 2-2 महिने ते पेटत असतात. परंतु 60,000 हेक्टर क्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्राचं असताना या जिल्ह्याचं 42,000 हेक्टर या जिल्ह्यातून दिलं. म्हणजे आपल्या जिल्ह्यातून किती आलं पाहिजे होतं? 5 ते 10,000 क्षेत्र आलं पाहिजे होतं. परंतु अनेक भाग हे वनसंज्ञेखाली गेलेले आहेत. अनेक वर्ष या ठिकाणी लढे देत आहेत. ज्यावेळी 2005 मध्ये काँग्रेसमध्ये आले त्यावेळी आम्ही सुद्धा काँग्रेसमध्ये होतो. त्यावेळी सांगत होते की मी सुप्रीम कोर्टात जाणार, वनसंज्ञा कॅन्सल करून आणणार आणि समोरच्यांची टेर करत होते की हे लोक काय एवढे पैसे देणार आहेत का या कोर्टात, एवढे पैसे खर्च करणार आहेत काय, अशा वल्गना करून फक्त आपली मतं घेऊन हे त्यावेळी निवडून गेले. आपण खरोखरच आज विनायक राऊत यांना निवडून देण्याची गरज आहे. जो माणूस आज 2 टर्म निवडून आले त्यांना जर मंत्रिपदाच्या संधी मिळाल्या असत्या तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी मोठे प्रोजेक्ट आणले असते. परंतु आज हे सरकार जाण्याची वेळ आहे आणि हे सरकार जाऊन आपलं सरकार आघाडीचं सरकार या ठिकाणी निर्माण होईल. त्या ठिकाणी खासदार विनायक राऊत हे नक्कीच मंत्री होतील आणि या भागाचा नक्कीच विकास करतील. त्यामुळे आपण सर्वांनी एक दिलाने मन आणि तन धन लावून खासदार विनायक राऊत यांना प्रचंड मताने निवडून देऊया आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी जी संविधान आपल्याला घालून दिलंय ते घालवण्याचं जे काम मोदी सरकार करत आहे. त्यामुळे त्यांना ते आता बघा म्हणतात इस बार 400 पार कशासाठी पाहिजे तर एक मेजॉरिटी पाहिजे. 543 खासदार आहेत त्याच्यातून आपल्याला एक चांगली मेजॉरिटी पाहिजे. त्यातूनच आपण एखादा निर्णय करू शकतो. जर हे 400 पार झाले तर हे जो पाहिजे तो निर्णय, आज बघा खताच्या पोत्यापासून अगदी सार्वजनिक संडास मुतारीपर्यंत यांचे फोटो आहेत. म्हणजे तशा पद्धतीने एक स्वतःचं वैयक्तिक ज्याप्रमाणे बाहेरच्या देशामध्ये एक अध्यक्ष राज्य असतं तशा पद्धतीचं देशाचं राज्य देशाच्या राजकारण करायला पाहत आहेत.
त्याला आपण धुडकावून लावूया आणि खासदार विनायक राऊत यांना प्रचंड मताने निवडून देऊन परत एकदा त्यांची हॅट्रिक करूया एवढं सांगून माझे मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आपण सर्वजण शिवसेनेच्या प्रचार मेळाव्यासाठी उपस्थित झालेला आहात. आपण आता या ठिकाणाहून जाणार त्यावेळी घरोघरी आपण प्रचार करणार आहात. प्रचाराचे मुद्दे आपल्याकडे काही असावेत यासाठी आपली सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आपल्याला विचारतील की माणगाव खऱ्यामध्ये आमदार आणि खासदार साहेबांनी कोणता विकास केला, 10 वर्ष झाले त्याने काय केलं, तर त्यावेळी आपण त्यांना स्पष्टपणे विचारायला पाहिजे की या ठिकाणी जे हत्ती होते ते हत्ती कोणी हटवले, तुम्हाला हत्ती मुक्त कोणी केलं. त्याचबरोबर आपल्याकडे हे जे माणगावचं पूल एवढी वर्ष आपण त्या ठिकाणी जात होतो, ते पूल कोणाच्या माध्यमातून झालं. त्याशिवाय आपलं उपवण्यासारख्या एक छोट्याशा गावामध्ये एक 7 ते 8 त्या पुलावरून जाताना मृत्युमुखी पडले. ते पूल कोणाच्या माध्यमातून झालं. आपल्या त्या भागामध्ये म्हणजे वसुली, शिवापूर, अंजिवडे ही ग्रामीण जी भागं आहेत, या भागांमधून नेटवर्क नव्हतं, टॉवर नव्हते. 7 ते 8 टॉवर आता कोणी मंजूर केले, सध्या ते उभे सुद्धा झालेले आहेत. असे अनेक गोष्टी ज्या आहेत या अनेक गोष्टी आपण त्यांच्या समोर मांडल्या पाहिजेत. त्यानंतर त्यांना विचारा की कित्येक वर्ष तुम्ही निवडणुका लढता आहात. हे निवडणुका लढत असताना आकारी परचा प्रश्न हा माणगाव खऱ्यामध्ये आहे. तो आकारी परचा प्रश्न सुटला आहे का? मला वाटतं एक 7, 8, 10 वर्षापूर्वी इथे फार मोठा गाजावाजा केला. मुंबईवरून, दिल्लीवरून विमानाने इथे माणसं उतरली, साखर वाटली की आकारी पड प्रश्न मिटला, लोकांना सगळ्यांना आकारी पडच्या जमिनी मिळतील. पण किती लोकांच्या नावावर या जमिनी झाल्या. एक 7-12 सुद्धा मला वाटतं त्यावेळी आम्ही फार मोठे कार्यकर्ते नव्हतो, परंतु सभा ऐकण्यासाठी जात होतो. तर त्या सभेमध्ये 7-12 सुद्धा एका नावावर करून दाखवला, आकारी पड प्रश्न सुटला. आणि एका शेतकऱ्याच्या नावावर 7-12 सुद्धा करून दाखवला. लोकांना सगळ्यांना व्यासपीठावरून दाखवण्यात आला की ही जमीन या वृद्ध माणसाच्या नावावर झाली. बिचारा तो वृद्ध माणूसही नाही आता आणि 7-12 नाही, हे आम्ही अनुभवलेले आहोत. असे अनेक प्रश्न ते आपल्याला सांगत असतात. सुर्वे नावाची व्यक्ती आहे ती, तर त्या सुर्वे नावाच्या व्यक्तीच्या नावावर 7-12 करून दाखवला. 8 दिवसांनी बघतोय तर त्या 7-12 वरचं नावच गायब. 7-12 नाही आणि आकारी प्रश्न मिटला सुद्धा नाही. वनसंज्ञेचा प्रश्न आहे, इतर ते मानतीलच. म्हणजे त्या वनसंज्ञेमध्ये आम्ही इतके भरडलेलो आहोत की साधं लाकूड सुद्धा आम्हाला त्या जागेमध्ये, आमची जागा आहे ती वनसंज्ञा, ही आमची जागा आहे, मालकीची जागा आहे. त्या जागेवर वनसंज्ञा लावण्यात आली. 42,000 हेक्टर जमीन आमची मालकीची घेतली आणि त्यावर वनसंज्ञा हा शेरा मारून टाकला. त्या ठिकाणी आता आम्हाला एक झाड सुद्धा तोडता येत नाही, अशी परिस्थिती करून टाकलेली आहे. अशा वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या असतील, बेरोजगारांच्या समस्या असतील. इथे मला वाटतं त्या हॉलमध्येच एक मीटिंग झालेली होती. त्या मीटिंग मध्ये माणगाव खोऱ्यामध्ये संपूर्ण पोल्ट्रीचा व्यवसाय चांगला चालतो. अनेक पोल्ट्री व्यवसाय धारक आहेत. हजारो किलो चिकन गोव्यामध्ये जातं, इतर ठिकाणी जातं. तर इथे येऊन जाहीर करण्यात आलं की मटण कारखाना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण करू आणि ते पार्सल करून बाहेरच्या देशात पाठवू. या लोकांना, इथल्या सगळ्यांना रोजगार मिळेल. झाला काय हो? विचारा त्यांना. त्या कारखान्याचं काय झालं? जमिनी वेगवेगळ्या प्रकारच्या घेऊन ठेवल्यात. अनेक त्या ठिकाणी प्रश्न आहेत. आमचा जीवन मरणाचा प्रश्न म्हणजे टाळांबाचा प्रश्न आहे. 40 वर्ष झाली या टाळांब्याला. मला वाटतं 5-10-20 निवडणुका त्याच्यावर गेल्या आणि हा टाळांबा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. आम्ही लहान असल्यापासून म्हणजे 40 वर्षापूर्वीची ही निविदा आणि ते टाळांबा धरणाला सुरुवात करण्यात आली, निविदा काढण्यात आली. त्यावेळी 100 कोटीचा प्रकल्प होता, आता 1200 कोटीवर गेला. आमच्या इकडे पाणी नाही आणि या भागातही पाणी नाही. त्यावेळी साहेबांनी सुद्धा
आमदार खासदार साहेबांनी आमच्या त्या लोकांना सगळ्यांना सांगितलं, जर पाणीच पाहिजे असेल तर मग छोटे छोटे बंधारे बांधू. कारण 10 TMC धरण जे आहे ते 10 TMC धरणापेक्षा आपण 1-1, 2-2 TMCचे लहान लहान बंधारे बांधू, म्हणजे पुनर्वसनाचा प्रश्न येणार नाही, लोकांच्या जमिनी घ्यायची काही गरज नाही आणि पाणी सुद्धा साठेल. आज एवढा पाऊस आपल्याकडे पडतोय, पण आता तुम्ही नदीला जाऊन बघा. कदाचित तुम्ही आता जर पाण्याची टंचाई निर्माण झाली तर तुम्ही कदाचित वाचाल, कारण या निळेरेच्या धरणाचं पाणी तुम्हाला निदान येतंय, पण निळेरेच्या वरच्या लोकांना जगणं मुश्किल होऊन जाईल की आता नदी सुकली, विहिरीचं पाणी सुकलं, बोरिंगचं पाणी सुकलं. आता त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना तुमच्या या माणगाव पाण्यामध्ये पुनर्वसन करावं लागेल, एवढी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर त्यावेळी साहेबांचं जर ऐकले असते तर लहान लहान बंधारे बांधले असते तर या नद्यांना पाणी पुरवठा झाला असता, विहिरींना पाणी आलं असतं, पाणी प्रश्न मिटला असता. अशा प्रकारे विविध प्रश्न त्याच्यातून मिटले असते. आता नवीन कालच आचारसंहिता जाहीर होण्या अगोदर टाळांबा धरण्याची निविदा काढली, वसुली गावाचं संयुक्त मोजणी करायची, ही निविदा आता काढली. आता सगळ्यांचं त्या ठिकाणी धरणग्रस्तांचं मरणच आहे, धरण नाही पण ते मरण आहे. कारण इतकी धरणं झाली की त्या धरणांमधून त्या धरणग्रस्तांचं कुठेही समाधानकारक पुनर्वसन झालेलं नाही. त्यामुळे सगळेजण त्या धरणाला आपण विरोध करत आहोत आणि हे येऊन येऊन त्या ठिकाणी धरण होणारच, धरण करणारच असं म्हणून लोकांची दिशाभूल करत आहेत. तर या ठिकाणी आपण सर्वजण हे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे. मी जास्त वेळ न घेता आमचे काँग्रेसचे जिल्हा तालुका प्रमुख अभयजी शिरसाट यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी त्यांना मी विनंती करतो. परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांच्या जन्मस्थळी आणि त्यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या भूमीत इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय विनायकजी राऊत यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले या विभागाचे लाडके आमदार सन्माननीय वैभवजी नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्माननीय संजयजी पडते, माझे सहकारी मित्र अमरसेन सावंत, विजयजी प्रभू, या विभागातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, मान्यवर, आपण उपस्थित असलेले, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले शिवसेनेचे कार्यकर्ते, मतदार बंधू आणि भगिनी, या ठिकाणी थोड्याच वेळात ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण जमला ते शिवचरित सन्माननीय नितीन मानमोडे पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख म्हणजे शांतताप्रिय जिल्हा हा जिल्हा म्हणून ओळख होती, पण 1991 साली या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंच्या प्रवेशाने हा जिल्हा कायमस्वरूपी अशांत जिल्हा म्हणून राष्ट्रीय पटलावर उदयास आला. त्याचा अंत 2014 साली माननीय आमदार वैभवजी नाईक असतील, खासदार विनायकजी राऊत असतील यांच्या विजयाने झाला आणि गेली 10 वर्ष हा सिंधुदुर्ग जिल्हा खरोखर शांततेच्या मार्गाने चालत आहे. आणि याचं सर्व श्रेय आपल्या सर्व मतदारांचं आहे. कारण आपण ज्या पद्धतीने मतदान केलं आणि राणेंचा पराभव केला त्यामुळे हा सिंधुदुर्ग जिल्हा शांत झालेला आहे. आणि हा शांत झालेला जिल्हा पुन्हा कायम ठेवण्याचा असेल तर पुन्हा आपल्याला विनायक राऊत साहेबांना निवडून आणायचं आहे, एवढं या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी 2009 साली मान्य आमदार वैभवजी नाईक यांच्यावर माणगावपर्यंत नितेश राणेंच्या गुंडांकडून बंदूक चालवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर सातत्याने 5 वर्ष वैभवजी नाईक यांनी संपर्क ठेवला आणि या मतदारसंघात ते निवडून आले. परंतु या माणगावकरांची ओळख म्हणजे अशी आहे की ज्या वेळी माणगावकर ज्या मतदारसंघात येईल, मग ते जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, त्या ठिकाणी राणे असतील किंवा राणेंचे हस्तक असतील यांचा पराभव हा 100% होणार. आपण आता परबसाहेब सांगितलं की टाळंबाचा प्रश्न आहे, परंतु टाळंबाचा प्रश्न आणि माणगावकरांचे प्रश्न अनेक तसेच आहेत. परंतु टाळंबासाठी जो कॉन्ट्रॅक्टर होता त्या कॉन्ट्रॅक्टरच्या कमिशनमधून कणकवलीतलं निवासस्थान बांधण्याचं काम कोणी केलं हे सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे. आज
या ठिकाणी हत्तीचा प्रश्न जो आपण उपस्थित केला, पण हत्तीचा प्रश्न सोडवत असताना अनेक परवानग्या घ्याव्या लागतात, वाईल्ड लाईफची परवानगी घ्यावी लागते. मग ती विनायक राऊत साहेबांनी आसामची गव्हर्नमेंट असतील, कर्नाटक गव्हर्नमेंट असेल, सर्वसामान्य सिंधुदुर्गातील जनतेला त्याचा फायदा होईल अशा प्रकारचा आशावाद आपल्याला होता आणि आहे. परंतु आत्ताच गेल्या महिन्याभरापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याची आलेली जी एन्जिओग्राफीसाठी जी मशिनरी होती, ही जवळजवळ 2-2.5 कोटीची मशिनरी होती, ती फक्त राणेंचं कॉलेजवर परिणाम होईल म्हणून ती सोलापूर आलेली आहे. म्हणजे सर्वसामान्यांचा विचार न करणे हीच राणेंची प्रवृत्ती आहे. त्यामुळे राणेंना या मतदारसंघातून पराभूत करणं हेच आपलं ध्येय असणार आहे. आणि राऊत साहेबांना या निवडणुकीत आपण मोठ्या संख्येने निवडून आणूया एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपले जिल्हा प्रमुख संजयजी पडते मार्गदर्शन करतील. महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवरायांना वंदन करून कैलासवासी इंद्रगुरू शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून, आदित्य ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून इंडिया आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार विनायक राऊत साहेब यांच्या माणगावकरांच्या प्रचार सभेसाठी व्यासपीठावर बसलेले या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय आमचे मित्र वैभवजी नाईक साहेब, आमचे आत्ताच जे निघून गेले आपल्यातून ते उपनेते गौरीशंकर खोत साहेब, अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे उपजिल्हा प्रमुख अमरसाहेब सावंत, आमचे अभय शिरसाट, प्रभू श्रेया परब, त्याचप्रमाणे आमचे अतुल बंगे, व्यासपीठावर सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित सर्व माणगावकरातील ग्रामस्थ बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू, आजची ही जी निवडणूक आहे ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आहे. या देशातली हुकुमशाही नष्ट करून इंडिया आघाडीचं सरकार आपल्याला या देशामध्ये आणायचं आहे. त्यासाठी ही निवडणूक आहे. मग अशी खोतसाहेब बोलल्याप्रमाणे विनायक राऊत किंवा नारायण राणे अशी निवडणूक नाही. ही जी निवडणूक आहे ही सर्वसामान्य जनतेची निवडणूक आहे. त्यासाठी हुकुमशाही संपवायची. आपल्याला एक सांगू इच्छितो, माणगावकरांच्या बाबतीत माणगावकरांनी ज्यावेळी निवडणूक झाला तर अभय शिरसाट बोलले, सगळे बोलून गेले, त्यावेळी शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे हे माणगावकर उभं राहिलं. आणि निश्चित की पुढच्या ज्या निवडणुका कुठल्याही तरी असो, जिल्हा परिषद असो, ग्रामपंचायती असो, पंचायत समिती असो, या निवडणुकीमध्ये पण हे माणगावकर शिवसेना इंडिया आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं. आपल्याला माहिती असेल की शिवसेना ही संघर्षानेच मोठी झाली. ज्यावेळी शिवसेना फुटली मग शिवसेना कधी डगमगली नाही. ज्याने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला ते संपले, पण शिवसेना संपली नाही. मी आपल्याला एक समजा 13 खासदार गेले, 40 गद्दार आमदार गेले. त्यांना असं वाटलं असेल की आता ही महाराष्ट्रातून शिवसेना संपेल, पण उद्धव साहेब, आदित्य साहेब घरातून बाहेर पडले आणि संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आपण एक सांगू इच्छितो की वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत मगाशी पतसाहेब बोलल्याप्रमाणे की मला जेलमध्ये जावं लागलं तरी हरकत नाही, पण हिंदू राष्ट्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब यांच्या पाठीची निष्ठेने उभे राहणार हे आमचे वैभव नाही. विकास कामाच्या बाबतीत जर बोललात तर मला तुम्ही सांगा 10 वर्षामध्ये या मतदारसंघात आज नेतृत्व विनायक राऊत साहेब पण करतायत आणि वैभव नाईक करतात. रस्ता, लाईट, वीज, पाणी हे मूलभूत करतायत. त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी एवढे प्रयत्न केले. आज मला सांगा जी 25-25, 30 वर्षाची ब्रिज झाली नव्हती. आपण मला सांगा आंबेरीचं ब्रिज सोडा, आमच्या मांडपुरीचे मला तेरशे बाबा आणि अनेक ब्रिज या त्यावेळी या जिल्ह्यामध्ये खासदार विनायक राऊत झाल्यानंतर आमदार वैभव नाईक झाले यांच्या माध्यमातून बरेच विकास कामं झालेले आहेत. राहिला विषय कुठला, फक्त ज्यावेळी 2-2.5 वर्ष ज्यावेळी आपल्या महाविकास आघाडीची सत्ता होती त्या सत्तेमध्ये तुम्हाला माहिती असेल की उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते, कोविड होता. कोविडमध्ये काय परिस्थिती होती, कोविडमध्ये ऑक्सिजन प्लांट ताबडतोब आपल्याला उद्धव साहेबांनी आणि राजेश टोपेने मंजूर करून दिला. मग आपल्या जे कुडाळचं महिला रुग्णालय आहे बरेच वर्ष काम सुरू झालं पण बंद अवस्थेत होतं.
पण वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊतच्या माध्यमातून ते सुरू झालं. कोविडमध्ये अगदी घरोघर सगळ्यांना आमचे बरेच कार्यकर्ते कोविडमध्ये गेले, पण तरी पण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे वैभव नाईक स्वतः फिरून कार्यकर्त्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतः फिरत होते. आणि बाजूचे आपले आमदार मंत्री आता जे आहे ते दीपकभाई केसरकर 2 वर्ष ते मतदारसंघात आलेच नाही. आता ते राणेविषयी सांगतायत. आता त्यांचा दहशतवाद कुठे गेला मला तुम्ही सांगा. दहशतवाद संपला, संप आणि दुष्टांचा नाश. आणि आता ते सांगतायत राणे कसे बरे, हे आता जनतेला सांगतायत. सावंतवाडी मतदारसंघातले जनता त्यांना ओळखून आहे, कारण आम्ही आता सगळीकडे फिरतोय. फिरताना खेळा बैठकीला सुद्धा लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला मिळतो. उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे जनता उभी आहे, शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, काँग्रेसच्या पाठीशी उभी आहे. कारण जनता ही महागाईला कंटाळलेली आहे. महागाईच्या बाबतीत सिलेंडरच्या वेळी 100 रुपयाला उज्ज्वलातून तुम्ही गॅस दिला, लोकांना वाटतं स्वस्तामध्ये आपल्याला दिला. सबसिडी थोडे दिवस दिली, नंतर बंद केली, आणि आता परत सबसिडी सुरू केली. 1100 रुपयाचा गॅस परत तुम्ही आता 200 रुपये कमीत केला. आता परत निवडणूक झाली की तो परत 1500 रुपयावर जाणार. हे लोकांना आपण पटवून सांगितलं. पेट्रोल त्यावेळी जे 60 रुपये होतं ते 35 रुपयाला देतं म्हणून सांगितलं, आज 110-20 रुपयाला द्यावं. म्हणजे एवढी महागाई झालेली आहे. आज मला तुम्ही 10 वर्षापूर्वी सोन्याचा दर काय होता? सोन्याचा दर 15,000 रुपये तोळा होता. आता मला वाटतं 73 की 75,000 रुपये तोळा झालं. सर्वसामान्य गरिबांनी जर समजा मुलीला आपलं लग्न करायचं असेल, मंगळसूत्रासाठी जर कुठे मंगळसूत्र करायचं असेल तर 70-75 आणि ती मजुरी म्हणजे लाखाच्या घरात 1 तोळ्याचं मंगळसूत्र. ही आताची परिस्थिती आहे का? सोनं सुद्धा एवढं महाग झालं. ही महागाई अशा प्रकारे त्यांनी वाढवली आहे. महागाईचा मुद्दा घेऊन आपण लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने गेलं पाहिजे. हे 10 वर्ष गेलं. 50 एवढं काँग्रेसचं राज्य होतं, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, त्यावेळी कधी एवढी महागाई नाही. फक्त मनमोहन सिंगच्या त्यावेळी एवढी प्रसिद्धी कधी केली नव्हती. पण आता हे खोटं बोला म्हणजे रेटून बोला, लोकांना खोटी आश्वासनं द्या. लोक त्याला काही एक आश्वासनाप्रती बोलतात. काही जणांना वाटले 2000 रुपये खात्यात आले, 15 लाखाचा विषय सोडा, 2000 मध्ये बंद झाले होते. कारण ज्याला इन्कम टॅक्स भरतात त्याच्या शेतकऱ्याचे काही 2000 जातात आपल्या खात्यात जातात नाही. जनगणना खातं उघडलं, लोकांना वाटलं आमच्या खात्यात काही ते जमा होणार. आजही सुद्धा मोदी गॅरंटी म्हणतात. कुठली गॅरंटी? बँकेत जर आम्ही गेलो तर 2 गॅरंटर असल्याशिवाय कर्ज देत नाहीत. मग त्यांना विचारलं की आम्ही आता बँकेत आम्हाला कर्ज पाहिजे, तुमची गॅरंटी चालेल का? तुमची गॅरंटी चालेल का? म्हणजे अशा प्रकारे खोटं बोलायचं आणि लोकांना फसवायचं. आता लोक फसणार नाही. सोशल मीडिया आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता 30 ते 35 महाविकास आघाडीचे खासदार दाखवत आहेत. पण ह्याने मीडियावाले सांगतात की एवढे खरं तर मीडिया काही मीडिया बोलायला लागल्या. कालच्या ज्या निवडणुका झाल्या आता 5 टप्प्यात घेण्याची काही गरज नव्हती, तरी पण दरवेळी 2 टप्प्यात असते. पण मुद्दाम म्हणून त्यांना समजलं की महाराष्ट्रात आपले खासदार कमी येणार आहेत, म्हणून ते 5 टप्प्यात ठेवलेले आहेत. 5 टप्प्यामध्ये त्यांना माहिती आहे की विजय हा महाविकास आघाडीचा होणार आहे. तर प्रत्येक कार्यकर्त्याने आता आपल्या आजूबाजूच्या नात्यात विषयाने आपली मशाल आहे, आणि ती मशाल घरोघरी पोहोचते. पूर्वी धनुष्यबाण होता, तरी सांगायची घरात तरी गरज नव्हती. आता मशाल सुद्धा गेले, सगळ्यांच्या घरी गेले, पोचली आहे. पण परत आपण लोकांना सांगायचे पाहिजे की मशाल आपली निशाणी आहे, आणि मशालच्या चिन्हाचं बटन दाबून आपण परत या निवडणुकीमध्ये परत 3ऱ्यांदा हॅट्रिक करण्यासाठी खासदार विनायक राऊतला प्रचंड बहुमताने निवडून द्यायसाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे. 10 वर्ष खासदार त्या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. सर्वसामान्यांचे खासदार म्हणजे व्यक्तीची ओळख आहे. कधी तुम्ही कुठल्या कार्यकर्त्यांनी फोन करावा, परब सर बोलल्याप्रमाणे मध्ये कोण लागत नाही. खासदाराकडे कधी कोणी जावं. आज संसदेमध्ये तुम्हाला माहिती आहे या देशाचं नेतृत्व आपल्या या मतदारसंघाचं नाथपाई मधुदंड होते, सुरेश प्रभू यांनी केलेलं आहे. आणि प्रत्येक वेळी आपल्या महाराष्ट्राचे प्रश्न, आपल्या मतदारसंघाचे प्रश्न संसदेत ते मांडत असतात. आणि संसदेत मांडत असताना त्याला संसदेमध्ये पुरस्कार पण मिळाले. आणि नेहमी अधिवेशनाला कायम हजर असणारे खासदार म्हणजे विनायक राऊत यांची ओळख आहे. कुठेतरी त्याला बदनाम कशात करण्यासाठी खासदार विनायक राऊतचा निधी खर्चच झाला नाही. तुम्ही आजही जाऊन बघा, 100% खर्च विनायक राऊत यांचा निधी खर्च झालेला आहे. हे केव्हाही जाऊन तुम्ही नियोजनकडे बघू शकता. पण कुठेतरी खर्च झाला नाही म्हणून बोंब मारायची. पण मी सांगतो की विनायक राऊत सारखा जमिनीवर असणारा खासदार आपल्याला मिळाला आहे. त्यामुळे सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी आतापासून मगाशी कोच साहेबांना सगळी तुम्ही कुंडी इथेच ठेवलेली आहे, ती काय परत सांगायची काय गरज नाही आणि परत उघडायची गरज नाही. त्यामुळे प्रत्येकाने आता ओळखा की उद्या 7 मेला ज्याही मतदान केंद्रावर जाल त्यावेळी मशाल चिन्हाचे बटन दाबून आपण प्रचंड मताने विनायक राऊत यांना संसदेत पाठवूया. एवढं सगळं करतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आदरणीय आपले सर्वांचे लाडके आमदार वैभवजी नाईक आपल्याला मार्गदर्शन करतील. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून, शिवसेना प्रमुख आणि आम्हा सर्वांचं दैवत बाळासाहेब ठाकरेंच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून येणाऱ्या 7 तारीखला लोकसभेची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा विनायक राऊत यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संधी दिलेली आहे आणि त्यांच्या प्रचारासाठी आज आपण या ठिकाणी जमलो आहोत. व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजयजी पडते, अमरसिंग सावंत, अतुलजी बंगे, माझे सहकारी आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख राजन नाईक, माझे सहकारी मित्र आणि सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे सदस्य विजय प्रभू, माझे सहकारी आणि कुडाळ तालुक्याचे अध्यक्ष अभयजी शिरसाट, श्रेया परब, युवा सेनेचे मंदार शिरसाट आणि ही सभा घेण्यासाठी ज्यांनी अतोनात मेहनत घेतली ते माणगाव खोऱ्यातील माझे सर्व सहकारी, या विभागाचे उपसरपंच, सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, आमचे रमा तामाणेकर, कृष्णा धुरी, आमचे रामा धुरी, राजू कविटकर, आमचे या ठिकाणी असलेले राहुल उपस्थित, योगेश धुरी, अरुण नाईक, ॲडव्होकेट राहुल आणि सगळीच ही माझी सहकारी मंडळी आणि उपस्थित आपण या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, खर तर शिवसेना कोणाची हा प्रश्न विचारणाऱ्यांना आज ही सभा म्हणजे उत्तर आहे. कारण शिवसेना कोणाची म्हणणाऱ्यांनी खरं तर कुडाळमध्ये आपण बघितलं असाल मुख्यमंत्र्यांची सभा झाली, 4-4 कोटी रुपये जिल्हा नियोजन खर्च झाले, जे खर्च आपले स्वतःचे विकास कामासाठी होणार होते असे पैसे देऊन सुद्धा लोक सभा मुख्यमंत्र्यांचं भाषण आताच या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते आणि आपले सर्वांचे या सभेसाठी असलेले मार्गदर्शक नितीनजी पाटील साहेब, मायगुडे पाटील साहेब या ठिकाणी, बानकुडे पाटील साहेब या ठिकाणी आलेत, त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. शिवसेनेचे उपनेते आणि शिवसेनेची धगधगती तोफ नितीनजी बानकुडे पाटील साहेब यांचं माणगाव खोऱ्याच्या वतीनं सहर्ष स्वागत. सन्माननीय पाटील साहेबांना विनंती करतो की आपण शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, कुणाचा माणगाव खोरे शिवसेनेच्या वतीनं सन्माननीय उपनेते नितीनजी बानकुडे पाटील यांचं हार घालून त्यांचं स्वागत करण्यात येईल. कौशल जोशी, एकनाथ तुरी, रुपेश, योगेश धुरी, सर्वांनी कृपया व्यासपीठावर यायचं. यानंतर आपले लाडके आमदार वैभवजी नाईक यांना विनंती करेन की आपण आपलं भाषण, आपले विचार इथे मांडावे. नितीन बानकुडे पाटील साहेबांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर माणगाव खोरं हा पाटील साहेब शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि इथला प्रत्येक लोक हा खरं तर संघर्ष करणार आहे. खरं तर शिवसेना कोणाची म्हणणाऱ्यांना आजची सभा आणि आजची उपस्थिती ही खरं तर डोळ्यात अंजन घालणार आहे. आज शिवसेना कोणाची म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी
खरं तर गेल्या 4 महिन्यापूर्वी कुडाळमध्ये सभा घेतली होती. शासनाच्या जिल्हा नियोजनामध्ये 4 कोटी रुपये खर्च केले होते, परंतु त्यांचं भाषण ऐकायला या ठिकाणी लोक, त्यांचं भाषण उभे राहिल्यावर लोक पाहायला लागले. आज खरं तर तुमचं भाषण या ठिकाणी 3 वाजता होतं, परंतु आज 5:30 वाजले. आपलं भाषण शिवसेनेचे उपनेते म्हणून ऐकण्यासाठी हजारो मंडळी या ठिकाणी 2 तास त्यातच खरं तर शिवसेनेचं या ठिकाणी प्रेम, या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंवरचं प्रेम या जनतेचं या ठिकाणी दिसून येतं. लोकसभेची निवडणूक महत्वाची निवडणूक आहे. आपल्यातल्या गेल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये खरं तर आपण सुद्धा बसलो होतो. हर घर मोदी, आणि त्यामुळे घोषणा झाल्या की मोदी आल्यावर आपल्याला कळलं की प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा होतील, महागाई कमी होईल, प्रत्येकाला रोजगार मिळेल, औषधाच्या किमती कमी होतील. परंतु यातल्या कुठल्याही गोष्टी गेल्या 10 वर्षात मोदी कमी करू शकले नाहीत, ही खरं तर वस्तुस्थिती आहे. आज 10 वर्षांनी सुद्धा मोदी अनेक पक्षाचे लोक आपल्या पक्षात घेत आहेत. अनेक वेळा न झालेल्या कार्याची सुद्धा जाहिरात करत आहेत. टीव्हीवर आता बटन दाबलं की पहिल्यांदा कोलगेट असून दे, फेड अँड लवली असून दे, अशा जाहिराती यायच्या. परंतु आता बटन दाबलं की कोणत्या जाहिराती येत आहेत, काय येत आहेत? कारण त्यांनी काम केलं नाही. त्यांना माहिती आहे की लोक आपल्याला आता काम न केल्यामुळे लोक आपल्याला खरं तर या निवडणुकीमध्ये जाब विचारणार आहेत. आज कुठेही गेलं, आपले आधार कार्ड असून देत, रेशन कार्डच्या दुकानात असून देत, जन्माचा दाखला असून देत, रेशन दुकानावर असून देत, खताच्या दुकानात असून देत, सगळ्या ठिकाणी मोदींचे फोटो. खरं तर हा देश एका माणसाभोवती फिरवण्याचा प्रयत्न मोदी करतायत, आणि त्याला या जनतेचा, भारतातल्या जनतेचा त्याला विरोध आहे, आणि तो आपल्याला 7 तारीखला दाखवायचा आहे. खरं तर आता बानगुडे पाटलांचे विचार ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात, त्यामुळे आपला जास्त वेळ घेणार नाही. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये खासदार विनायक राऊत यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून सामान्य लोकांना भेटून सामान्य लोकांचे प्रश्न समजावले, आणि ते प्रश्न जरी छोटे असले तरी तुमच्या दृष्टीने ते प्रश्न मोठे होते, आणि ते प्रश्न सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आपल्याला माहिती आहे की हत्ती हटाव मोहीम या ठिकाणी केली. आज अनेक ठिकाणी अनेक वेळा आपल्यातले जिल्ह्यातले रुग्ण गोवा बांबोळले जात होते. शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणी सुरू झालं. कुडाळमध्ये चांगलं महिला हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालं. अनेक ठिकाणी BSNLची यंत्रणा कोलमडली असताना सुद्धा ती यंत्रणा सुस्थित करण्याचं काम राऊत साहेबांनी केलं. मुंबई गोवाचं चौपदीकरणाचं काम केलं. हे कामं करत असताना खरं तर सर्वात महत्वाचं काम त्यांनी कुठलं केलं असेल तर तुमच्या बरोबर, कारण तुम्ही ते काय का विश्वासाने त्यांना निवडून दिलं होतं. आज अनेक लोक या ठिकाणी शिवसेनेत गेले, अनेक आमिषांना बळी पडले, पण राऊत साहेब तुमच्या आमच्यावर या ठिकाणी प्रेम दाखवलं, तुमच्या आमच्यावरचा विश्वास त्यांनी मिळवून दिला नाही, तुमच्या आमच्याशी प्रामाणिक राहिलं. हेच खरं तर त्यांचं मोठं काम त्यांना या ठिकाणी निवडून दिलं. खरं तर आज मोदी आपलं काम सांगत नाही. मगाशी गौरीशंकर खोत यांनी म्हटलं त्याप्रमाणे आज नारायण राणे गेले 30-40 वर्ष या जिल्ह्याचं नेतृत्व करतायत. जिल्ह्याचं नेतृत्व करताना सांगतायत, बाहेर सांगतायत की मी आसाममध्ये कालचं भाषण होतं त्यांचं, मी युट्यूबवर बघितलं. आसाम मधल्या भाषणामध्ये सांगत होते की मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असं महिला भवन बनवलंय की त्यातनं हजारो महिलांना रोजगार मिळतोय. खरं तर त्या महिला भवनची अवस्था अशी झाली आहे की 2-4 महिन्यात त्या महिला भवनचं लाईट बिल कट करण्यात येतं, कारण त्या ठिकाणी कुठलंही या ठिकाणी कार्यक्रमच होत नाही, की कुठलंही या ठिकाणी रोजगार नाही. आज खासगी मेडिकल कॉलेज त्यांनी उभारलं, पण त्यामध्ये एकाही रुग्णांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातला मोफत उपचार झालेला त्यांनी दाखवावा, आणि त्यामुळे त्यांच्याकडे कुठलं काम दाखवण्यासारखं नाही. आणि म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री काल आले होते आणि त्यांनी सांगितलं राणेकडे तुम्ही बघू नका, मत तुम्ही मोदींकडे द्या, त्यातच खरा राणे तुमचा पराभव आहे. खरं तर 13 निवडणुकाला भारतीय जनता पार्टीच्या 13 निवडणूक याद्या जाहीर झाल्या. पहिल्या यादीत जाहीर असेल, दुसऱ्या यादीत असेल, शेवटी यांचं नाईलाजाने आम्ही चेष्टा करून लागल्यावर राणे म्हणाले मला उमेदवारी द्या, नाहीतर मला या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहणं मुश्किल होईल, आणि मग त्यांना 13व्या यादीत त्यांचं नाव या ठिकाणी जाहीर झालं. खरं तर राणेंनी ही उमेदवारी घेताच कामा नये होती. जर आमचा आत्मसन्मान या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ठेवला असता तर पहिल्या रांगेत बसणारा विद्यार्थी आज शेवटच्या रांगेत बसलाय. तो नफास होणार यामध्ये कुठलीही शंका नाही, तो नफासच होणार आहे. परंतु बसताना सुद्धा वर्गात 13व्या लाईनीत बसलाय. त्यामुळे खरं तर आपल्या या ज्या नेत्याला आपण एवढं मोठं केलं होतं त्या नेत्याने गेल्या आपल्या 10 वर्षात 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपली किंमत कुठे घेतली. फक्त उद्धव साहेबांवर बोलायचं, ठाकरेंवर बोलायचं, यासाठीच खरं तर त्यांना भाजपने सांभाळलं होतं. परंतु आता राणेंचं विसर्जन करण्याची वेळ आलेली आहे. खरं तर राणेंची दोन्ही मुलं, हे राजकारण त्यांना कशाला पाहिजे.
एक आपण स्वतः तर गेले 4 वर्ष केंद्रीय मंत्री होते. या जिल्ह्यामध्ये या माणगाव खोऱ्यामध्ये निवडणुका आल्या ती काही आश्वासनं द्यायची, परंतु निवडणुका झाल्यानंतर किती आश्वासनं पूर्ण केली. या ठिकाणी मला आठवतंय लोकसभा निवडणुकीत कृष्णा हॅचडी काढतो म्हणून सांगितली होती, झाली काय हॅचडी? सांगितलं होतं ना, अनेक लोकांना रोजगार करतो हॅचडी काढतो म्हणून सांगितलं. दुधाची या ठिकाणी डेअरी काढतो म्हणून सांगितली होती, परंतु आमच्या दुधाचे पैसे अजून देणं बाकी या ठिकाणी आहे. त्यामुळे दर निवडणुकाला आता सांगितलं काय पटेल साहेब, आता सांगितलं की 12,000 लोकांना जर्मनीला घेणार आहे. खरं तर तो फोटो जर्मनचं शिष्टमंडळ आलं होतं 4 दिवसापूर्वी, पण शिष्टमंडळाचा नुसता फोटो काढला आणि बोलले असतं तर त्यांना इंग्रजी बोललं असतं, लोकांना कळलं असतं काय बोलतायत ते. त्यामुळे ते बोलले नाहीत इंग्रजीत किंवा त्या बोलण्याचा व्हिडिओ आला नाही, फक्त फोटो आला की 12,000 तरुणांना जर्मनी येणार आहे. आम्ही त्यांना एकच विनंती केली, तुमच्या 2 मुलांना आता उर्वरित आयुष्यात जर्मनीला घालायला लावा, म्हणजे या जिल्ह्यात होईल. खरं तर आज धर्माच्या जातीच्या नावावर या ठिकाणी मतं मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. आपण तर खरं तर उद्धव साहेबांनी सांगितलं जे हृदयात आहे आमच्या ते आमचं हिंदुत्व आहे, हाताला काम दिलं ते आमचं हिंदुत्व आहे. खरं तर राम मंदिर बांधण्यामध्ये कोणचा हात आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा जर बाबरी मशीद पाळली नसती तर आज राम मंदिर उभं राहिलं नसतं. परंतु आज आपण म्हणजे असाल की धर्माच्या आणि राम मंदिरच्या नावावर भारतीय जनता पार्टी राजकारण करते. काही दिवसापूर्वी प्रत्येक गावामध्ये अक्षता वाटण्यात आल्या. आपल्या गावामध्ये सुद्धा वाटल्या असतील, आमच्या गावामध्ये सुद्धा वाटल्या होत्या. मी कणकोलीवर राहतो, माझ्या घरी सुद्धा 4-5 या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आले आणि अक्षता वाटल्या. म्हणाले ह्या अक्षता अयोध्येवरून आल्या, तुमच्याकडे सुद्धा अयोध्येवरून आल्या होतील ना. परंतु मी त्यांना बसवलं, चहा दिली आणि त्यातली एक वाटणारी माझ्याच वर्गातली मैत्रीण होती. तिला मी विचारलं बाकी जाऊन दे, रामाशपथ एकच गोष्ट खरी सांग, या अक्षता कुठून आल्या? त्यामुळे रात्री इथलेच काणेकरांच्या दुकानात घेतल्या जातं वाटलं. म्हणजे रामाच्या नावावर सुद्धा राजकारण करणारी ही माणसं या ठिकाणी आहेत. आता निवडणुका आल्यात की काही ठिकाणी आश्वासनं देतील, काही ठिकाणी आमच्यात आल्यानंतर तुम्हाला हे मिळेल म्हणून सांगेल, परंतु निवडणुका झाल्यात की ही लोक विसरतात. हा वारंवारचा अनुभव आहे. खरं तर या जिल्ह्यासाठी उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना खरं तर 2 वर्षाच्या कालखंड मिळाली, पण 2 वर्षामध्ये जीएसटीचे पैसे केंद्र सरकारने दिले नाही. खरं तर हे पैसे देताना आमच्यावर कायम बंधनं टाकली. त्यामुळे खरं 2 वर्षामध्ये असं असून सुद्धा उद्धवजींनी महाराष्ट्र सुशिक्षित सरकारचं काम या ठिकाणी केलं. कोरोना कालावधीमध्ये सुद्धा मोफत उपचार सगळ्या रुग्णांना, खरं तर आमच्यासारखे रुग्ण सुद्धा जिल्हा रुग्णालयातच बरे होऊन या ठिकाणी गेले. आणि त्यामुळे अशा माणसांना आपल्याला सांभाळलंय आणि अशा माणसाच्या पाठीशी आपण या ठिकाणी राहिलं पाहिजे. आज खरं तर गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदी सरकारने अनेक गोष्टीमध्ये खरं तर आपल्याला सांगितले, प्रत्येक आज टीव्हीवर जाहिरातीने 2 कोटी लोकांना आम्ही घरं दिली. खरं तर किती लोकांना घरं झाली? आज अनेक ग्रामपंचायतचे सरपंच या ठिकाणी आहेत. या वर्षी आपल्या गावामध्ये 2 घरं सुद्धा जाणं मुश्किल या ठिकाणी झालं. परंतु 2 घरं झाली तरी या ठिकाणी एवढ्या वर्षात अनेक घरं प्रत्येक गावामध्ये झाली. मग त्या योजनेचं नाव होतं इंदिरा आवास योजना म्हणून, आता त्याचं नाव बदललंय. परंतु या इंदिरा आवास योजनेतनं अनेक घरं झाली, पण कधी त्याचं कुठे मारली कोणी नाही. परंतु कालच अमरसेन आणि आम्ही नेरूरला गेलो होतो. तिथले ग्रामपंचायत सदस्य सगळे एकच घर मंजूर झालंय नेरूरमध्ये. आणि तिथले ग्रामपंचायत सदस्य, तिथले भाजपचे कार्यकर्ते, ज्याचं घर मंजूर झालंय तो खरं तर आमच्या सरपंचांनी ते कागदपत्र केले म्हणून ते घर मंजूर करून घेतले. ते शेखर गावडे तिथे बसले आहेत आणि त्या घराच्या फुटी मारायला ही भाजपची मंडळी आली. ते म्हणाले तुम्ही कशाला आलात, काय झालं? तर ते म्हणले आम्हाला फोटो काढायचा आहे आणि तो मोदींना पाठवायचा आहे की मोदींमुळे हे घर झालं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हे खरं तर आपला लाभ घेण्याचा प्रयत्न करतात. कुंभारवाडीमध्ये आम्ही कसालमध्ये गेलो होतो. पाटील साहेब एका आमचाच कार्यकर्ता, त्याला मुलगी झाली आणि लेक लाडकी योजना तर अनेक वर्षाची आहे. दुसरी मुलगी झाली तर त्याला 5,000 रुपये, आता मुदत वाढलेली आहे. त्याला भाजपच्या कार्यालयातनं फोन आला, तुम्हाला ते पैसे मिळालेत काय? होय म्हणाले. मुलगी कशी आहे? होय म्हणाली. आता हे पैसे आणि मुलगी तुम्हाला मोदींमुळे झाली असं त्यांनी सांगितलं. तेव्हा तो मात्र लग्न मी केलंय, बायको माझी आहे आणि पैसे मोदींमुळे कसे? आणि खरं तर म्हणजे लोकांना त्यांना प्रश्न विचारायला लागले आहेत. आणि मोदीच्या नावावर यावेळी लोक इतकी त्रस्त झाली आहेत. डिझेल आज खरं तर शेतकऱ्यांना 2,000 रुपये किती शेतकऱ्यांना मिळत आहेत. परंतु आपण आपल्या गावापासून सुरुवात करूया. आपण जो पॉवर टेलर 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी दिवसाला 2-3 हजार रुपये मिळायचा, तो आता तासाला 400 रुपये त्याचे या ठिकाणी घेतात. जे आपल्याला पेट्रोल 70 रुपये मिळायचं ते आता 110 रुपये या ठिकाणी झालं. जे आपल्याला खत 250-300 रुपये मिळायचं ते आता खत 1400 रुपये झालंय. या सगळ्यांचा विचार आपल्याला 7 तारीखला मतदान करण्याच्या आधी आपण केला पाहिजे. एवढंच थांबणार नाही तर आपण सुद्धा लोकांना सांगितलं पाहिजे की विनायक राऊतांच्या माध्यमातून काय कामं झाली. विनायक राऊतांनी या ठिकाणी आपल्या खासदारकीच्या 10 वर्षामध्ये कोणाला त्रास दिला का? कुठल्या कार्यकर्त्याचं अपहरण केलं काय?
कोणाच्या प्लॅन्टवर दगडफेक केली की काय, की आपण बघितलं असाल की सुसंस्कृत खासदार म्हणून आता खरं तर इथले निलेश राणे ते सुसंस्कृत माझी दोन्ही मुलं म्हणून सांगतायत. महिन्या 2 महिन्यापूर्वी चिपळूणला सभा झाली, त्या सभेमध्ये त्यांनी सुसंस्कृतपणा दाखवला. तो सुसंस्कृतपणा आपण सर्वांनी बघितला असेल आणि निवडणुकीपुरते ही लोक काही आश्वासन देतील किंवा सुसंस्कृत राहण्याचं वाव आणतील, परंतु ह्यांच्या नसानसामध्ये गुंडगिरी भरलेली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नारायण राणेंना पुन्हा एकदा या जिल्ह्यापासून आपण हद्दपार केलं पाहिजे एवढं या ठिकाणी सांगतो आणि आपलं सर्वांचं या ठिकाणी रजा घेतो. आज बानगुडे पाटील साहेबांचे विचार ऐकल्याला या ठिकाणी आलेला आहे. खरं तर हा माणगाव खोरा आपला निष्ठावंत शिवसैनिकांचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी अनेक वेळा हा बालेकिल्ला फोडण्याचा प्रयत्न झाला, परंतु तुमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी या विभागात अनेक आमदार दिले. खरं तर आम्हाला सुद्धा गेल्या शिवसेना फुटली त्यावेळी आम्हाला सुद्धा अनेक आमिषे होती, आम्हाला सुद्धा मंत्रिपदाची आमिषे होती, परंतु आम्ही एकच ठरवलं की ज्या सर्वसामान्य लोकांनी आमच्याकडे 1 रुपया न घेता मला आमदार केलं, खासदार साहेबांना खासदार केलं आणि त्या लोकांचं कधीही या ठिकाणी अपेक्षाभंग करायचं नाही, त्या लोकांची निष्ठावंत करायचं आणि त्या लोकांची आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या रक्तापर्यंत या ठिकाणी आम्ही निष्ठावंत या ठिकाणी राहू असं या ठिकाणी आवाहन या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा माणगाव खोऱ्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा झंझावत या ठिकाणी असाच यापुढच्या काळात सुद्धा राहील असा विश्वास या ठिकाणी करतो आणि एवढ्या संख्येने खरं तर आपण उपस्थित राहिलात त्यामुळे आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. यानंतर आपण ज्यांचं मार्गदर्शन आणि विचार ऐकण्यासाठी उपस्थित आहात ते सन्माननीय शिवसेनेचे उपनेते नितीनजी बानगुडे पाटील यांना विनंती करेन की आपण आपले विचार इथे व्यक्त करावे. खरं तर माणसानं आयुष्यात कुठलाच भ्रष्टाचार करू नये, पण त्यातल्या त्यात वेळेचा भ्रष्टाचार तर अजिबातच करू नये. कारण खाल्लेला पैसा परत देता येतो, दुसऱ्याचा खाल्लेला वेळ मात्र परत देता येत नाही. दुर्दैवानं इथे येण्यापूर्वी माझ्याकडून आपल्या बऱ्याचशा वेळेचा भ्रष्टाचार झाला, त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पण सकाळी 11 वाजता संपणारा सांगलीचा मेळावा संपायला जवळजवळ 1:30 वाजले आणि तिथून आपल्यापर्यंत पोहोचताना आता 6 वाजताय. पण 3च्या मेळाव्यासाठी आलेले आपण 6 वाजले तरी आहात तिथंच आहात, ही एवढी एकच गोष्ट रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेला कोण विजयी होणार याची साक्ष देणारी आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक रिची राऊत साहेब आणि ज्यांच्या संयोजनातून आजचा हा माणगाव खोऱ्यातला कार्यक्रम इथं संपन्न होतो आहे ते सन्माननीय आमदार वैभवजी नाईक, मंचावर उपस्थित असणारे खासदार विनायकजी राऊत यांना 3ऱ्यांदा खासदार बनवण्यासाठी सज्ज झालेले सर्व पदाधिकारी आणि उपस्थित आपण सर्व.
कोकणाला खरं तर परशुरामांची भूमी आम्ही मानतो. कोकण निसर्ग सौंदर्यानं नटलेला आहे. तब्बल 720 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेला हा कोकण या देशाच्या भूमीवरचा स्वर्ग मानायला हवा. हा कोकण बंदरांचा आहे, कोकण खाड्यांचा आहे, कोकण मंदिरांचा आहे, कोकण शिवप्रभूंच्या गडकिल्ल्याचा आहे, कोकण पराक्रमी महापुरुषांचा, संत महात्म्यांचा, साहित्यिकांचा आणि कलावंतांचा सुद्धा आहे. देशाचं राजकारण घडवणाऱ्या अनेक राजकारणी तत्वज्ञ विचारवंतांचा हा कोकण आहे. कोकणचा माणूस साधा भोळा जरी असला तरी योग्य वेळी योग्य पाऊल उचलणारा म्हणून त्याची सगळ्यात मोठी ख्याती आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात त्यांना सगळ्यात आवडलेला प्रांत म्हणून कोकणचा उल्लेख होतो आणि शिवप्रभूंनी त्यांच्या आयुष्यात सगळ्यात जास्त काळ जर कुठं व्यतीत केला असेल तर तो कोकणामध्ये केला. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. शिवप्रभूंनी कोकणाला एक नाव दिलं होतं. शिवप्रभू कोकणाला कायम नवनिधी असं म्हणायचे. इतकं सारी संपन्नता या भूमीला लाभलेली आहे. आपण या भूमीचे पुत्र आहात. आपण निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारं स्वराज्य आणि सुराज्य उभा करण्यासाठी झटणारे आहात. खरं तर गेल्या 1.5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुलाखालून बरचसं पाणी वाहून गेलं. सुसंस्कृत राजकारण म्हणून महाराष्ट्राचं राजकारण ओळखलं जायचं, पण दुर्दैवानं या सुसंस्कृत राजकारणाला गेल्या 1.5 वर्षापूर्वी दृष्ट लागली. सध्याचं जे सरकार आहे ते सत्तेला चटावलेलं नुसतं सरकार नाही तर अनैतिकतेच्या पायावर उभं असलेलं सरकार आहे. खरं तर ते नैतिक आहे का, कायदेशीर आहे का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी या देशाला संविधान समर्पित केलं त्या दिवशी अत्यंत आनंदाने ते बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आचार्य कुरपलानी त्यांना म्हणाले की डॉक्टर साहेब आज आपण प्रचंड आनंदी दिसतात. त्यावेळी डॉक्टर साहेब म्हणाले, हो, पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, आता तो मतपेटीतून जन्माला येईल. हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं सत्य. पण आचार्य कृपलानी त्याच्या पुढे म्हणाले, पण आपली लोक अडाणी आहे, आपली लोक अज्ञानी आहे, त्यांची मतं विकत सुद्धा घेतली जाऊ शकतात. डॉक्टर साहेब म्हणले, खरं आहे तुमचं, पण ज्या दिवशी इथल्या मतदाराला त्यांच्या मताची किंमत कळेल त्या दिवशी इथला मतदारच राजा असेल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण दुर्दैवानं या लोकशाहीची सुद्धा थट्टा रंगली गेली. काही कालखंडानंतर मतपेट्या पळवल्या जाऊ लागल्या, नंतर आमदार पळवले जाऊ लागले आणि आता तर पक्षच पळवून नेत आहेत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण बघितली आहे. शिवसेना फोडली गेली, पण प्रश्न असा पडला की शिवसेना नेमकी फोडली तरी काय झालं नेमकं? खरं तर कोकणचा सगळा चाकरमानी मुंबईत असतो. सगळ्यांना मायपोटात घेणार ही मुंबई. त्या मुंबईवर शिवसेनेचं अधिराज्य आहे. कोकणातल्या माणसानं मुंबईमध्ये शिवसेनेचा भगवा आपल्या खांद्यावर घेतला आणि सुट्टीला गावी परतताना तोच भगवा तसाच कोकणात आणला आणि कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला झाला. इथल्या गावागावामध्ये, माणसामध्ये, मनामनामध्ये शिवसेना जिवंत आणि ज्वलंत राहिली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली शिवसेना ती फोडली का? आपण शांतपणे या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. भाजपा शिवसेनेला सप्पू पाहत होती हे लक्षात आलं आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी महाविकास आघाडीची स्थापना केली. महाविकास आघाडीचं सरकार इथं निर्माण झालं आणि मुख्यमंत्री म्हणून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी पहिला निर्णय घेतला तो शिवप्रभूंच्या रायगडाचं संवर्धन करायचा. तर दुसरा निर्णय घेतला विनाअट विनाशर्त शेतकऱ्यांची 2 लाखाची कर्जमुक्ती करून त्यांचा 7-12 कोरा करण्याचा. जे वचन शिवसेनेने दिलं होतं त्या वचनावर काम करत शिवसेना पुढे जाऊ लागली. पण मधल्या काळात कोरोनासारख्या महाभयानक संकट आलं. इतर राज्यामध्ये गंगेतून प्रेत वाहत जात असताना उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्र मात्र या सगळ्या संकटातून अलवाराने सुखरूप बाहेर काढला आणि त्या काळात जेवढी सर्वेक्षणं झाली त्या सगळ्या सर्वेक्षणामध्ये देशातील सर्वोत्तम 5 मुख्यमंत्र्यांपैकी एक म्हणून उद्धवजी ठाकरे
येणार नाही, हा त्यांचा सगळ्यात मोठा होरा होता. त्यांना महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला न्यायचे होते. अडथळा होती ती शिवसेना. शिवसेना ही होऊ देणार नव्हती. विनाशकारी विघातक प्रकल्प त्यांना या कोकणच्या भूमीमध्ये आणायचे होते. जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत त्यांना ते शक्य होणार नव्हतं. शिवसेना संपवणं त्यासाठी गरजेचं होतं. शिवसेना मुंबईचा प्राण आहे, मुंबई महाराष्ट्राचा प्राण आहे आणि महाराष्ट्र राष्ट्राचा प्राण आहे. त्यामुळे जोपर्यंत शिवसेना संपत नाही तोपर्यंत एक हाती सत्ता आणि सामर्थ्य आपल्या ताब्यात येत नाही हे त्यांच्या डोक्यात होतं. म्हणून काहीही करून शिवसेना संपली पाहिजे यासाठी हे सगळे डाव आखले गेले. पण शिवसेना संपवण्याचे यापूर्वीही अनेकांनी प्रयत्न केले. शिवसेना संपवणारे संपले, पण शिवसेना तशीच ठाम उभा आहे. याचं कारण वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर घडलेली ही शिवसैनिकांची फळी. उद्धवजी ठाकरेंच्या पाठीमागे ठामपणे उभा असणारी ही शिवसैनिकांची फळी. ही शिवसेना फोडली. खर तर एका शायरानं असं लिहिलंय, जब हमने हमारी पीठ में जितने खंजीर गाड़े थे उतने निकाले गए, तब समझ में आया जितने लोगों को हमने गले लगाया था उतने ही खंजीर हमें मिले. पाठीत खंजीर कुणी खुपसला, ज्यांना आम्ही आपले म्हणून जवळ केलं होतं त्यांनी. मराठी माणसाला पराभूत करणं कठीणच, ते शक्यच नाही. मराठी माणसालाच मराठी माणसाच्या अंगावर सोडा म्हणजे मराठी माणसाला संपवता येतं. हा इतिहास इथं पुन्हा उजळला गेला. आमच्याच गद्दार. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी, माणसं प्रचंड संतापली शिवसेना फुटल्यावर. त्याच्यानंतरच्या काळात पोट भरलं नाही त्यांचं. मग राष्ट्रवादी फोडली. मग मात्र लोक उद्विग्न झाले आणि अनेकांनी सोशल मीडियावर तेवढी ट्रेंड चालवला, मतदान कार्ड विकणे आहे. पण ही लोकशाहीची सगळ्यात मोठी घातक असणारी गोष्ट. सर्वसामान्य नागरिकांमध्ये मतदान कार्ड विकणे आहे अशी उद्विग्न भावना निर्माण होणं ही सगळ्यात घातक गोष्ट. मतदान कार्ड विकणे आहे असं म्हणण्यापेक्षा या गद्दारांना याच मतदान कार्डाची किंमत आम्ही दाखवून देऊ, ताकद दाखवून देऊ असं म्हणणं हे लोकशाहीचं वैभव वाढवणार आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला ते सामर्थ्य दाखवून द्यायचं आहे. ते शिवसेनेला संपवू पाहत आहेत, जे महाराष्ट्राचे तुकडे पडू पाहत आहेत, जे मुंबई खिळखिळी करू पाहत आहेत, जे कोकणचं निसर्ग सौंदर्य संपवू पाहत आहेत. इथल्या निसर्ग सौंदर्यावर पर्यटनावर अवलंबूनारा उद्योग जे मोडीत आणायचं पाहत आहेत, त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमानं त्यांना उत्तर देणं. हे सगळ्यात महत्वाचं आणि गरजेचं आहे. पण कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या सगळ्या गोष्टी आधीच कळाल्या असतील म्हणून त्यांनी त्याच वेळी लिहून ठेवलंय, भले जरी सगळे नेते विकले गेले तरी माझं संविधान सुरक्षित राहील, कारण माझं संविधान सर्वसामान्य माणसांच्या हातात आहे. माझा सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे. ही लोकसभेची निवडणूक नेत्यांची निवडणूक राहिलेलीच नाही. ही निवडणूक जनतेची निवडणूक झाली आहे. हे पहिला आपण लक्षात घ्यायला हवं. हे सगळ्यात महत्वाचं. लोकसभेची निवडणूक म्हणजे या व्यक्तीला खासदार करायचं, त्या पक्षाला विजयी करायचं एवढ्यापुरतं मर्यादित सूत्र नाही. उद्याच्या राष्ट्राचं भविष्य काय असेल हे सांगणारी ही निवडणूक आहे. उद्या देश महासत्ता होईल की नाही हे दाखवणारी ही निवडणूक आहे. उद्याच्या पिढ्यांचं आमचं भवितव्य काय असेल हे मांडणारी ही निवडणूक आहे. हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी तर स्वराज्य उभा केलं. पण या स्वराज्यावर घाला घालण्यासाठी अफजल खान 40,000 फौजनिशी आला आणि आल्या त्यांनी सगळ्या महाराजांच्या सरदारांना खलिते पाठवले. सोबत येऊन मिळा, नाहीतर घराघरावरनं गाढवाचा नांगर फिरवू. असाच एक खलिता खंडोजी खोपड्याला आला आणि खंडोजी खोपडा गद्दार झाला. अफजल खानाला जाऊन मिळाला. असाच एक आणखी खलिता कान्होजी जेदे नाईक देशमुखांना आला. सोबत या, नाहीतर घराघरावरनं वतनावरनं गाढवाचा नांगर फिरवू. म्हणजे आता सुद्धा भाजपवाले म्हणतात ना, सोबत या नाहीतर ईडी सीबीआय पाठवू. तसलाच प्रकार होता तो खलिता कान्होजी नाईक देशमुखांना मिळाला आणि कान्होजी जे महाराजांकडे आले. राज खानाचा खलिता आला. काय म्हणतो, सोबत येऊन मिळा,
नाहीतर घराघरावरनं गडवाचा नांगर फिरवीन म्हणतो. महाराज म्हणाले, कान्होजी काका मग तुम्ही काय निर्णय घेतला? तसे कान्होजी म्हणाले, काय बोलता राजा, तसं नव्हे. तुमच्या वतनाचा प्रश्न आहे, तुमच्या जहागिरीचा प्रश्न आहे, तुमच्या पोराबळांचा प्रश्न आहे. तसे ताडकन कान्होजी उठले, शेजारचं तांब्या भांड घेतलं आणि त्या भांड्यातलं पाणी स्वतःच्या हातावर सोडत कान्होजी कडाडले, राजा हे सोडलं पाणी वतनावर, हे सोडलं पाणी जहागिरीवर, हे सोडलं पाणी कुटुंबावर, हे सोडलं पाणी पोराबळांवर. हे कान्होजी जगल स्वराज्यासाठी आणि मरल स्वराज्यासाठी. राजा मैदानात ज्या तुम्हाला हाडं दिसतील, ज्या हाडातून स्वराज्य स्वराज्य आणि शिवराय शिवराय ऐकू येईल, ती हाडं या कान्होजी जेदे नाईक देशमुखाची असतील. आजही आमच्या विनायक राऊतांच्या आणि वैभव नाईकांच्या थांबण्या थांबण्यातून जर काही ऐकू येत असेल तर ते फक्त जय महाराष्ट्र. निष्ठा निष्ठा ती ही निष्ठा. निष्ठेच्या बळावर राज्य उभा राहतात आणि स्वार्थानं, फितुरीनं, गद्दारीनं राज्य कोसळतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ही लोकसभेची निवडणूक गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी लढाई आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. राज्य उभा करायचे असतील तर निष्ठावंतांच्याच पाठीशी ठामपणे उभा राहायला हवं. ही सगळ्यात महत्वाची गरज आहे, सगळ्यात महत्वाची. नाहीतर गेले 10 वर्ष या सरकारनं देशामध्ये किती क्रांती केली, किती परिवर्तन केलं, हे सगळे आपण डोळा भरून पाहतो आहोत. नेमकं काय आमच्या हाताला लागलं, नेमकं आम्हाला मिळालं तरी काय? अनेक घोषणा झाल्या, अनेक आश्वासनं झाली, पण आमच्या पत्रात नेमकं पडलं काय, हा सगळ्यात महत्वाचा आणि चिंतेचा विषय आहे. नाईक साहेब एक तरुण एका चौकात उभा राहून मोठमोठ्यानं बोलत होता, हे सरकार बिनकामाचं आहे, हे सरकार उपयोगाचं नाही, या सरकारनं महागाई वाढवली, या सरकारनं बेरोजगारी वाढवली, काही उपयोग नाही या सरकारचा. बघता बघता माणसं जमा झाली आणि काय झालं म्हणून पोलीस तिथपर्यंत आले आणि मोठमोठ्यानं बोलणाऱ्या या तरुणाला त्यांनी पकडलं आणि पोलीस स्टेशनला नेलं. पोलीस स्टेशनला गेल्यावर त्या तरुणानं विचारलं, मला इथं का आणलंय? तसं ते इन्स्पेक्टर म्हणाले, अरे तू सरकारच्या विरोधात बोलतोयस म्हणून तुला इथं आणलंय. तसा तो तरुण म्हटला, अहो मी आपल्या सरकारच्या विरोधात नव्हतो बोलत, मी पाकिस्तानच्या सरकारविरुद्ध बोलत होतो. तसा तो इन्स्पेक्टर म्हणाला, तू काय मला वेडा समजतोस का? मला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे? मला माहित नाही का कुठल्या सरकारचा उपयोग नाही? मला माहित नाही का कुठल्या सरकारनं महागाई वाढवली? मला माहित नाही का कुठल्या सरकारनं बेरोजगारी वाढवली? तू आम्हाला सांगणार का? पोरापासून प्रशासनाच्या अधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांना माहितीये गेल्या 10 वर्षात नेमकं काय झालंय, नेमकं काय चाललंय. कधीतरी आम्ही शांतपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. आज परिस्थिती काय आहे? कुठला घटक समाधानी आहे, कुठला घटक सुखी आहे? आज भारताचं सरासरी वय 28 वर्ष आहे, म्हणजे देशाची निम्मी लोकसंख्या 28 वर्षाच्या आत आहे आणि निम्मी लोकसंख्या 28 वर्षाच्या वर. 15 ते 18 या वयोगटामध्ये 10 कोटी मुलं आहेत. 15 वर्षाच्या आत 36 कोटी मुलं या देशात आहेत, म्हणजे 18 वर्षाच्या आत इथली लोकसंख्या 46 कोटी आहेत. म्हणजे ही 46 कोटी मुलंच उद्या देशाचं भविष्य ठरवणार आहेत. ही 46 कोटी मुलंच उद्या आमच्या देशाची अर्थव्यवस्था बळकट करणार आहेत. ही 46 कोटी मुलंच उद्या आमच्या देशाला महासत्ता बनवणार आहेत. मग या 46 कोटी मुलांना योग्य ते शिक्षण मिळतं का, योग्य ते कौशल्य मिळतं का, यांना रोजगार उपलब्ध होतो का, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आज परिस्थिती काय आहे? महाराष्ट्रातल्या अनेक समाज सुधारकांनी शिक्षणाचं महत्व सांगितलं. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले आणि एवढे सगळे अनर्थ एका विद्येनं केले. महाराष्ट्रात शिक्षणाची गंगा प्रवाहित झाली. पण या सरकारने 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करायचा घातकी निर्णय घेतला. आता कोकणाची भौगोलिक रचना जर बघितली तर वाड्या वस्त्यांवरच्या शाळा जर बघितल्या तर इथल्या सगळ्या शाळा बंद कराव्या लागतील. मग आमच्या उद्याच्या पिढीच्या शिक्षणाचं काय? ते शिकणार कसं? 18 ते 45 हा वयोगट सगळ्यात कृतिशील वयोगट मानला जातो, सगळ्यात कार्यशील वयोगट समजला जातो, जो अत्यंत कृतिशील राहून देशाची अर्थव्यवस्था बळकट करतो. पण 18 ते 45 या वयोगटातली तब्बल 65% मुलं बेरोजगार आहेत, त्यांना नोकऱ्याच नाहीत. जॉबलेस ग्रोथ हा देशाच्या अर्थव्यवस्थेतला सगळ्यात मोठा अडथळा असतो. मनुष्य संपदा, बुद्धी संपदा, पण त्याचा वापर देशासाठी होत नाही. ही देशासाठी सगळ्यात मोठी घातक गोष्ट आहे.
65% बेरोजगारी आमच्या देशात आज आहे. मग हे आमची पोरं काय करतायत? नाईक साहेब, गेल्या 10 वर्षात 17.5 लाख लोकांनी देश सोडलाय. 17.5 लाख. त्यातली 2.5% लोक 500 कोटीच्या संपत्तीचे मालक आहेत, जे इथं उद्योग व्यवसाय उभा करू शकत होते पण देश सोडून सरळ परदेशात निघून गेले. आणि 97% तरुण मुलं देश सोडून नोकरीसाठी दुसऱ्या देशात गेलेत. 97%. म्हणजे आमची मुलं बुद्धिमान आहेत, प्रतिभावंत आहेत, पण त्या प्रतिभेचा वापर ते कुणासाठी करतायत? आपल्या देशासाठी नाही, कारण इथं त्यांना संधीच मिळत नाही, इथं त्यांना कामच मिळत नाही. ते परक्या देशात जात आहेत आणि त्यांच्या देशाची अर्थव्यवस्था बळकट करतायत. आम्हाला काय फायदा झाला? का नाही संधी देऊ शकत आम्ही आमच्या मुलांना? इथं माई पंढरी सोडून का जात परदेश? मी परवा दुबईला गेलो होतो. मला वाटेनच मी दुबईत आहे. सगळी आपलीच गँग. मग जिथं जेवायला गेलो तो म्हणला मी पुण्याचा, ज्याच्याकडे आईस्क्रीम खायला गेलो म्हणला मी शिरवळचा, आणि मोबाईल जापानच्याकडे तो म्हणला मी आटपाडीचा. सगळी पोरं आपली तिकडच. म्हणलं इकडं काय आहे? तो म्हणला तिकडं काय आहे? तिकडं काय नाही म्हणून आम्ही इकडं आहे. ही गोष्ट काय आम्हाला अभिमानाची आहे? आमच्या बुद्धी संपदेचा, मनुष्य संपदेचा इतर देशांसाठी वापर होणं, ते आमच्यासाठी किती वाईट गोष्ट आहे. या देशाला महासत्ता बनवायचा आहे ना, या बुद्धी संपदेचा वापर आपल्या देशासाठी व्हायला हवा, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुम्हाला माहिती आहे, ऍपल मध्ये 32% भारतीय मुलं आहेत, मायक्रोसॉफ्ट मध्ये 34% भारतीय मुलं आहेत, IBM मध्ये 28% भारतीय मुलं आहेत, इंटेल मध्ये 17% भारतीय मुलं आहेत, आणि अमेरिकन अंतराळ संशोधन नासा याच्यामध्ये 36% भारतीय मुलं आहेत. ही आमची मुलं त्या त्या देशाची अर्थव्यवस्था बळकट करतायत. आम्ही त्यांना इथं उद्योग उभा करून देऊ शकत नाही, आम्ही इथं त्यांना नोकरी देऊ शकत नाही, आम्ही इथं त्यांना रोजगार देऊ शकत नाही. तुमच्या कोकणामध्ये किती नवे उद्योग आले? लघु उद्योग, आंब्यावर प्रक्रिया करणारे उद्योग, काजूवर प्रक्रिया करणारे उद्योग, लघु उद्योग, मध्यम उद्योग. कुठे आहेत आमची मुलं? कधीतरी या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार करायला हवा. सगळ्या गोष्टीचा. 2036 साली हा देश वृद्धत्वाकडे वाटचाल करायला सुरुवात करेल. म्हणजे 2036 नंतर आज जे भारताचं सरासरी वय 28 वर्ष आहे ते वाढायला सुरुवात होईल. मग ते 30, 35, 40 असं होत जाईल. आणि मग एकदा ते वाढलं, हा देश एकदा वृद्धावस्थेकडे निघाला की हा देश परत कधीच महासत्ता होऊ शकत नाही. या देशाला महासत्ता बनवायचा असेल तर 2036 पर्यंतच आम्ही बनवू शकतो. आज 2024 आहे, म्हणजे आमच्या हातात फक्त 12 वर्ष आहे. या 12 वर्षाचा योग्य वापर जर आम्ही केला, आमच्या मुलांना संधी रोजगार दिला, तर हा देश महासत्ता होईल, हे लक्षात असू द्या. आणि भाजपा हे काही करू शकत नाही. पण या देशाला महासत्ता व्हायचं असेल तर भाजपचा पराभव झालाच पाहिजे, हे पहिलं लक्षात असू. ही सगळ्यात महत्वाची गरज आहे, सगळ्यात महत्वाची. सर्वसामान्य माणसाचे हाल तर वेगळेच आहेत. केवढी मोठी आश्वासन आम्हाला दाखवू. पेट्रोल 35 रुपये लिटर करतो, काय गॅरंटी? 2014 साली 64 रुपये लिटर पेट्रोल आज 110 रुपये झालं. प्रत्येक पेट्रोल पंपवर एक मोठा बोर्ड आहे, उज्ज्वला गॅस योजना. आमच्या शेजारी एक काकू होत्या, त्या म्हटल्या पूर्वी माझे पाय खूप दुखायचे, मला उठता बसताना प्रचंड त्रास व्हायचा, माझ्या गुडघ्यामध्ये प्रचंड वेदना व्हायच्या. नंतर मला उज्ज्वला गॅस योजनेबद्दल कळालं. मग मी त्या योजनेतून गॅस सिलेंडर घरी आणला. आता मी सिलेंडरवर बसून चुलीवर स्वयंपाक करते. परवडतच नाही. ₹54 डिझेल होतं 2014ला, 96 रुपये झालं आज. शेतकऱ्यांसाठी लागणारे डीएपीचं पोत 540 रुपयाला होतं 2014ला, आज 1650 रुपयाला गेलाय. काय आलं आमच्या हातात? काय मिळालं आम्हाला? तरी आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार शांतपणे केला पाहिजे. निवडणुका जवळ आली, साखरेचा दर वाढता कामा नये, साखरेवर निर्यात बंदी, महागाई वाढता कामा नये, कांद्यावर निर्यात बंदी, कोकणात भात जास्त होतो, तांदळावर सुद्धा निर्यात बंदी घातली यांनी. म्हणजे शेतकरी मोडीतच काढायचा. न्यूझीलंडवरनं 145 लाख टन दूध पावडर आयात केली आणि महाराष्ट्रातल्या देशातल्या शेतकऱ्यांच्या दुधाचे दर पाडले गेले.
आज बिस्लेरीची बाटली जेवढ्याला मिळते ना तेवढ्या लिटरनं सुद्धा आमचं दूध शेतकऱ्याचं घेतलं जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. कुठल्या दिशेला निघालो आज महाराष्ट्रात रोज 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करतात. गेल्या 40 दिवसात 427 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि गेल्या 10 महिन्यामध्ये 2366 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. 2 रोज बेरोजगार आत्महत्या करतायत. हे या देशातलं सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. कुठल्या दिशेला चालू आहे? प्रचंड घोषणा, प्रचंड आश्वासना. एक राजा होता, त्या राजाच्या दरबारात एक गायक आला. मैफल चालू झाली आणि गायकाचं गाणं ऐकून ऐकून राजा प्रचंड खुश झाला. म्हणला बहुत खूप अप्रतिम सुंदर गाणं, तुझ्या खात्यावर 15 लाख जमा करतो बक्षीस. आता 15 लाख खात्यावर जमा म्हणल्यावर त्या गायकालाही प्रचंड आनंद झाला. तो आणखी चांगलं गायला लागला, आणखी चांगलं गायला. राजा प्रचंड खुश झाला. बहुत खूप पक्क घर दिलं तुला, छान. गायक आणखी खुश, उरच भरून आला त्याचा पक्क घर म्हणल्यावर. तो आणखी चांगलं गायला लागला. राजा म्हणला अप्रतिम तुझ्या मुलाला नोकरी दिली, सवालच मिटला. गायक आणखी खुश, म्हणला सगळं आयुष्यच कारणी लागलं. 15 लाख खात्यावर येणार, पक्क घर मिळणार, पोराला नोकरी लागणार, संपला ना आयुष्याचा प्रश्न. गायक मैफल संपून घरी आला. बायकोला म्हणाला, अगं आज राजाने माझं गाण्यावर खुश होत मला 15 लाख खात्यावर जमा करतो म्हणून सांगितलं, मला पक्क घर देतो म्हटले, तुमच्या मुलाला नोकरी देतो म्हटले. बायको म्हटली, बरं झालं बाई, आता अच्छे दिन येणार. दोघंही आनंदित. दिवस उलटत गेले. महिना झाला, 6 महिने झाले, वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष गेली, 4 वर्ष. ना 15 लाख खात्यावर आले, ना पक्क घर आलं, ना पोराला नोकरी मिळाली. एक दिवस बायको संतापली. नवऱ्याला म्हणली, उठा, पहिलं राजाकडे जायचं. 15 लाख खात्यावरचे, पक्क घर आणि पोरला नोकरी सगळं घ्यायचं आणि मग घरात पाय ठेवायचा. आता काय पर्यायचं नव्हता. गायक गेला राजाकडे. राजाला म्हटला, महाराज 4 वर्षापूर्वी आपली गायनाची मैफल झालेली. माझं गाणं ऐकून तुम्ही प्रचंड खुश झाला. मग खुश होऊन तुम्ही 15 लाख खात्यावर जमा करतो म्हटला, मग पक्क घर देतो म्हटला, मग नोकरी देतो म्हटला. पण महाराज 4 वर्ष झाली, अजून काही मिळालं नाही. तसा राजा म्हटला, हे बघ, तुझं गाणं ऐकलं की माझे कान खुश व्हायचे आणि माझं बक्षीस ऐकलं की तुझे कान खुश व्हायचे. या देण्या घेण्याचा विषय येतो कुठं? आमचं तरी दुसरं काय झालंय? त्यांनी घोषणा केल्या, आमचे कान खुश, आणि आम्ही मतं दिली, ते खुश. या देण्या घेण्याचा विषय येतो कुठं? काय परिस्थिती झाली आहे? काळं धन परत आणण्याची गॅरंटी दिली होती, काय झालं त्या गॅरंटीचं? 15 लाख खात्यावर जमा करतो म्हणले होते, काय झालं त्या गॅरंटीचं? 2022 पर्यंत प्रत्येकाला पक्क घर देतो म्हणले होते, काय झालं त्या गॅरंटीचं? प्रत्येकाला वर्षी 2 कोटी रोजगार उपलब्ध करणार होते, काय झालं त्या गॅरंटीचं? अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार होते, काय झालं त्या गॅरंटीचं? हिंदू मिल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करणार होते, काय झालं त्या गॅरंटीचं? शेतकऱ्यांना हमी भाव देणार होते, काय झालं त्या गॅरंटीचं? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होते, काय झालं त्या गॅरंटीचं? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणार होते, काय झालं त्या गॅरंटीचं? काय झालं मेक इन इंडियाचं? काय झालं स्किल इंडियाचं? काय झालं स्मार्ट इंडियाचं? काय झालं आत्मनिर्भर भारताचं? भारताला आत्मनिर्भर करायचं राहू द्या, आधी तुम्ही तरी आत्मनिर्भर व्हा. या लोकसभेच्या निवडणुकीत 116 उमेदवार त्यांचे बाहेरचे आहेत. तुम्ही तरी आधी आत्मनिर्भर व्हा. मला पहिल्यांदा खरं तर प्रश्न पडला, म्हटलं सत्तेतनं बाहेर गेलेत, सत्ता मिळावी ह्यासाठी त्यांनी शिवसेना फोडली असावी. मग आमचे 40 गेले, सत्तेतही आले, म्हणले आता संपला विषय. पण परत राष्ट्रवादी फुटली, म्हणलं ठीक आहे, राष्ट्रवादी फुटली, आता शांत बसतील. मग त्यांनी काँग्रेसचे आदर्श नेते घेतले, म्हणलं आता तरी शांत बसतील. मग त्यांनी मनसे पण घेऊन टाकली. म्हणलं प्रकार काय, हे काही विरोधात ठेवतायत का नाही? आणि मग लक्षात आलं, 1 नेशन 1 टॅक्स यासारखं त्यांना देशात 1 नेशन 1 पार्टी बनवायचं आहे. एक पक्ष एक देश, एक देश एक पक्ष, हे त्यांचं धोरण आहे. या देशामध्ये विरोधी पक्षच ठेवायचा नाही, आणायचाच नाही, असूच द्यायचा नाही. त्यांच्याकडे 2च पर्याय, जॉईन और जेल. काय करता? सगळ्यात मोठी गोष्ट,
विरोधी पक्षच नको, पण विरोधी पक्ष हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं वैभव आहे. लोकमान्य टिळक ज्यावेळी इंग्लंडला गेले तर तिथल्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, स्वतंत्र भारतामध्ये तुम्हाला कुठल्या खात्याचं मंत्री होणं आवडेल? आणि लोकमान्य टिळक म्हणाले, मला विरोधी पक्षनेता व्हायला आवडेल, कारण ते लोकशाहीचं सगळ्यात मोठं वैभव आहे. सक्षम विरोधी पक्ष हेच वैभव आहे. त्यांना विरोधी पक्षातच कुणी नको. जे विरोधात बोलतील ते देशद्रोही, जे विरोधात बोलतील ते सरळ तुरुंगात जातील. नेमका काय प्रकार आहे? आम्ही राजकीय विरोधक आहे म्हणून देशात हुकुमशाही येते असं म्हणत नाही. परवा स्वीडन स्थित संस्थेने एक अहवाल प्रकाशित केला, व्हरायटी ऑफ डेमोक्रेसी, आणि त्याच्यामध्ये त्यांनी भारतीय लोकशाहीचं वर्णन करताना लिहिलं की भारतामध्ये इलेक्ट्रॉन ऑटोक्रेसी आहे, म्हणजे निर्वाचित एकाधिकारशाही आहे. इथं ही हुकुमशाहीची पहिली पायरी आहे. हुकुमशाहीकडे निघालो होतो आम्ही, हे आपण नाही, दुसऱ्या देशातले अभ्यासगट म्हणतायत. काय चाललंय इथं? 146 खासदार एकाच वेळी निलंबित केले गेले आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपल्याला हवी ती विधेयकं पास केली. 70 वर्षाच्या भारताच्या इतिहासात 146 खासदार निलंबित करायची पहिली वेळ. चंदीगडमध्ये महापौर पदाची निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं 6 मतच बाद करून टाकली. नशीब हे सगळं सीसीटीव्ही मध्ये शूट झालं. सुप्रीम कोर्टानं या घटनेवर लिहिलं, दिस इज मर्डर ऑफ डेमोक्रेसी. ही लोकशाहीची हत्या आहे. कुठल्या दिशेला चाललो आहे? या 2024च्या लोकसभेचा पहिला भाजपचा खासदार सुरतमध्ये बिनविरोध आला. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला, पण तो बाद झालेला काँग्रेसचा उमेदवार अजून बेपत्ता आहे. ही कुठली लोकशाही आहे? कुठल्या दिशेला चाललो आम्ही? आम्ही कधीतरी शांतपणे या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. हे नेमकं कुठल्या दिशेला घेऊन चाललंय आपण? 70 वर्षात शेतकऱ्यांच्या कुठल्याही गोष्टीवर कर नव्हता, आता प्रत्येक गोष्टीवर 18% जीएसटी आहे. 18%. एका शेतकऱ्याला किमान वर्षाला 1 लाखाचं तरी खत लागतं. म्हणजे 1 लाखाच्या खतावर टॅक्स किती पडला? 18% म्हणजे 18,000. म्हणजे हे आमच्याकडे जीएसटीतनं 18,000 रुपये काढून घेतात. त्याच 18,000 मधले 6,000 किसान सन्मान निधी म्हणून माघारी देतात. त्यांच्या खिशात किती राहतात? 12,000. आम्हाला किती? 6,000. कुठल्या शेतकऱ्याने किसान सन्मान निधी मागितला होता? अजिबात नव्हता. तो फक्त काय म्हणजे माझ्या कष्टाचं दाम मला द्या, माझ्या पिकाला फक्त हमी भाव द्या, बस, बाकी काही नाही. हे सरकार जर पुन्हा निवडून आलं तर शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स सुरू होणार हे निश्चित आहे. त्यांनी घोषित केले. 400 पारचा नारा का? त्यांना संविधान बदलायचं आहे, हे आम्ही नाही, त्यांचेच खासदार सांगतायत. का 400 पार पाहिजे? म्हणजे विरोधी पक्षच नको इथं. ही एकाधिकारशाही, ही हुकुमशाही. सक्षम विरोधी पक्ष नसणं 400 पार का? जे हवा ते करायचंय म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. दुर्दैवानं सत्य, तत्व, मूल्य हे सगळं वाऱ्यावर उडून गेलंय. सत्ता आणि मत्ता एवढंच इथं अंतिम ध्येयच आहे. राज्य व्यवस्थेच्या पायाशी काहीतरी नैतिक मूल्यांचं अधिष्ठान असावं लागतं. सत्य, न्याय, विश्वास, शिव ही ती नैतिक मूल्य. पण राज्य व्यवस्थेच्या पायाशी जर या नैतिक मूल्यांचं अधिष्ठान नसेल तर ती राज्य व्यवस्था न राहता तो जंगलचा कायदा होतो आणि तिथं नागरिक नव्हे तर गुलाम तयार होतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला गुलाम बनायचं नाही आणि म्हणूनच आम्हाला खासदार विनायकजी राऊत यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यायचं आहे. कारण ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आम्हाला या देशात जगातली सगळ्यात मोठी मानलेली लोकशाही आहे तशी अस्तित्वात ठेवायचं आहे. यासाठी आम्हाला या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करायचं आहे हे आमच्या लक्षात असू द्या. बाकी फसव्या घोषणा अनेक होत्या, अनेक गोष्टी आहेत. जीएसटी लावला, उत्पन्न चौपट झालंय देशाचं. नाईक साहेब, मार्च महिन्याच्या नुसत्या जीएसटीचं उत्पन्न किती आहे माहितीये? 1.78 लाख कोटी इतकं उत्पन्न वाढलं. 2014 साली या देशावर खर्च होता 55 लाख कोटी. आज 2024 साली देशावर खर्च किती आहे माहिती आहे? 205 लाख कोटी. म्हणजे 10 वर्षात त्यांनी 150 लाख कोटी कर्ज काढलंय. म्हणजे आधी चौपट उत्पन्न शिवाय 150 लाख कोटीचं कर्ज. मग या सगळ्यातला विकास कुठे आहे?
तुमच्या डोक्यावर अजिबात कर्ज नाही, तुमचं नाही, पण सरकारनं तुमच्या डोक्यावर 1.5 लाखाचं कर्ज करून ठेवलेलं आहे. कर्जबाजारी आहेत आपण. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं धोक्याचा इशारा दिलाय. हे कर्ज जर असंच वाढत राहिलं तर ते जीडीपीच्या पुढे जाईल आणि देश दिवाळखोरीत येईल. हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा इशारा आहे. आम्ही लक्षात घेतला पाहिजे आम्ही कुठे निघालो आहोत, आम्ही काय करतो आहोत. सजग नागरिक असणं हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे. आम्हाला ते सामर्थ्य उभा करायला हवं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवा. विकास 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 2014ला जयघोष झाला, पण 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत विकास हा शब्दच ऐकू येईना झालाय. 10 वर्षात काय केलं ते सांगा मला. कुणी बोलतच नाही. मग नेमकं झालं काय 10 वर्षात. एक खेडेगाव होतं, त्या खेडेगावात एक आई आणि तिला 2 मुलं. मुलाचं नाव विकास आणि मुलीचं नाव योजना. त्यांच्या गावात शाळा नव्हती. मग आईनं विकासला शेजारच्या गावातल्या शाळेत टाकलं. मुलींना शिकवायची पद्धतच नव्हती. मग आईनं विकासला सांगितलं उगाच येण्या जाण्यात वेळ घालवू नकोस, शाळेच्या गावातच राहा, इथंच बसून अभ्यास कर, बाकी कुठली काळजी करू नको, जेवणाचा डबा मी तुला रोज योजनेजवळ देत जाईल. मग विकास शाळेच्या गावातच राहिला. इकडे आई रोज सकाळी लवकर उठायची, विकाससाठी चांगल्या चुंगलाचा डबा तयार करायची आणि विकाससाठी चांगल्या चुंगलाचा डबा तयार झाला की तो ती योजनेच्या हातात द्यायची आणि सांगायची जा विकासला नेऊन दे. योजना तो डबा घ्यायची आणि चालत चालत विकासच्या शाळेच्या गावाकडे जायची. पण अर्ध्या वाटेत गेली की योजनेलाच भूक लागायची आणि मग विकाससाठी दिलेला डबा ती अर्ध्या रस्त्यात उघडायची. त्यातलं चांगलं चुंगलं काय नसेल ते खाऊन घ्यायची आणि उरलेला राहिलेला डबा ती विकासला नेऊन द्यायची. आईला वाटलं वर्षभर एवढं विकासला पण चांगलं चुंगलं खाऊ घातलंय, आता विकास कसा जाडजूड झालेला असला पाहिजे. पण वर्षाच्या शेवटी विकास घरी आला. विकास होता तेवढाच, योजना मात्र मधल्यामध्ये खाऊन फुगले. 10 वर्षात काही नाही झालं. इथं नुसती योजना फुगली. विकास आहे तेवढाच आहे हे पहिलं आपण लक्षात ठेवायला. सगळ्यात महत्वाची गोष्ट याने घोषणा दिल्या बेटी बचाव बेटी पढाव. त्या मणिपूरमध्ये 2 विवस्त्र महिलांची धिंड काढण्यात आली. का मणिपूर तुमच्या परिवारात येत नाही? मणिपूरची मुलगी तुमची बेटी असू शकत नाही? त्या महिला कुस्तीगिरांनी अनेक दिवस आंदोलन केलं, चिरडून टाकलं. का तो तुमचा परिवार नाही? 2021 4 लाख महिला गायब झाल्या देशातल्या. 90,113 मुली 18 वर्षाच्या आपल्या गायब झाल्या. कुठं गेल्या? त्या तुमच्या बेटी नव्हत्या? बेटी बचाव म्हणताना तुम्ही. पहिली प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या होती 1,03,00,000. त्यापैकी 12वी किती पोहोचल्या? 20 लाख फक्त. म्हणजे पहिली ते 12वी या शिक्षण प्रवाहाच्या बाहेर मधल्यामध्ये किती बाहेर फेकल्या गेल्या? 83 लाख. 83 लाख मुली शिक्षणाच्या प्रवाहातच बाहेर आणि तुम्ही सांगताय बेटी पढाव. अहो महाराष्ट्रात बिअरच्या विक्रीत घट झाली, ती कशी वाढवायची म्हणून यांनी अभ्यास गट नेमला. पण 83 लाख मुली शिक्षणाच्या प्रवाहातनं बाहेर पडल्या. त्यांना शिक्षण प्रवाहात कसं आणता येईल यासाठी मात्र कुठलाही अभ्यास गट नेमला गेला नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. कुठल्या दिशेला निघालो, कुठल्या दिशेला मी चाललो. इतिहास दुसऱ्यांदा संधी कधीच देत नाही असं म्हणतात, पण लोकसभा निवडणुकीच्या माध्यमाने आपल्याला ही संधी मिळाली. देशाचं सामर्थ्य राखायचं असेल, देशाच्या प्रत्येक नागरिकाला लोकशाहीचे सर्व अधिकार द्यायचे असतील तर आम्हाला मतदान करायलाच हवं. खरं तर नागपूरमध्ये 55% मतदान झालं आणि त्याच वेळी आदिवासी भागातल्या गडचिरोलीमध्ये 74% मतदान झालं. सुशिक्षित माणसं मतदानापासून लांब राहत आहेत. हे तुम्ही हुकुमशाहीला आमंत्रण देता. आपण मतदान करायला हवंच, पण मतदान करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला बाहेर यायला हवं. त्याला मतदान केंद्रापर्यंत येऊन त्याच्याकडून मतदान करून घ्यायला हवं, तर लोकशाहीचं सामर्थ्य टिकेल. हे पहिल्यांदा लक्षात असू द्या. आणि 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला महाराष्ट्र धर्म सांगितला. राष्ट्राचं रक्षण करणं हा आमचा महाराष्ट्र धर्म. सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जाणं हा आमचा महाराष्ट्र धर्म. पण दुर्दैवानं आज दिशा वळवली जाते. पूर्वी शोध लागला, दगडावर दगड घासला की ठिणग्या उडतात आणि मग अग्नीचा शोध लागला. आता नवा शोध लागलाय, जातीवर जात घासली, धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उडतात, मग आग पेटते आणि त्या आगीवर आपल्या सत्तेची पोळी भाजून घेता येते. सावध राहिला. शिवप्रभूंनी सांगितलेला महाराष्ट्र धर्म घेऊन आम्हाला पुढे जायला हवं. 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं.
पण या हिंदुस्थानवर कब्जा मिळवताना इंग्रज असे नाही म्हटले आम्ही मोगलांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला, इंग्रज असं नाही म्हणले आम्ही गुजरातांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला, इंग्रज असं नाही म्हटले आम्ही तामिळींकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला, इंग्रज असं म्हणाले आम्ही मराठ्यांकडनं म्हणजे महाराष्ट्राकडून हिंदुस्थान जिंकून घेतला. या हिंदुस्थानचं अखेरपर्यंत रक्षण करायची जबाबदारी महाराष्ट्राची आहे आणि तोच शिवप्रभूंनी दिलेला आम्हाला महाराष्ट्र धर्म आहे. वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या माध्यमानं तोच महाराष्ट्र धर्म चेतवला, पेटवला, इथल्या मराठी माणसाला अस्मिता आणि स्वाभिमान दिला. आज पुन्हा एकदा राष्ट्राला याच महाराष्ट्राची गरज आहे. यांच्या हुकुमशाहीला सुरुंग महाराष्ट्रातूनच लागेल आणि तो शिवसेनाच लावेल हे लक्षात घ्या. सेनापती बापट असं म्हणाले होते, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडानं चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. महाराष्ट्राचं महाराष्ट्र पण टिकवायला हवं तर राष्ट्राचं बलाढ्य पण टिकेल. सध्या सगळ्यात महत्वाची जबाबदारी ही तुमच्या आमच्यावर आहे. आज जर आम्ही सावध नाही झालो, या लोकसभेला जर आम्ही योग्य निर्णय नाही घेतला तर मात्र उद्याची पिढी आम्हाला विचारेल, देश लुटला जात होता तेव्हा तुम्ही काय करत होता, देश विकला जात होता तर तुम्ही काय करत होता, महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले जात होते तुम्ही काय करत होता, मुंबई खिळखिळी केली जात होती तुम्ही काय करत होता, कोकणातला निसर्ग संपवला जात होता तुम्ही काय करत होता, लोकशाही हुकुमशाही परावर्तित होत होती तुम्ही काय करत होता, संविधान बदललं जात होतं तुम्ही काय करत होता. आम्हाला अभिमानानं सांगता यायला हवं, बाळा असं काहीही घडणार नाही, कारण आम्ही उद्धवजी ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून, आम्ही विनायकजी राऊत यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो, आम्ही वैभवजी नाईक यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो. ही जबाबदारी आम्ही आमच्या शिरावर घेतली. हाच आमचा महाराष्ट्र धर्म आहे. हा महाराष्ट्र धर्म चेतवूया, हा महाराष्ट्र धर्म वाढवूया. राष्ट्रावरचे संकट घोंगावत आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विनायकजी राऊत यांच्या मशाल चिन्हावरचं बटन दाबून या देशातला सामर्थ्य समर्थपणा संवर्धित करूया. खर तर रावणानं नैतिक मूल्य पायदळी तुडवली म्हणून प्रभू श्री रामचंद्र लंकेला निघाले. त्यावेळी रामसेतू उभारताना इवलीशी खारुताई सुद्धा प्रभू श्री रामचंद्रांच्या सोबत आली. जीव जगत परमेश्वराचा सिद्धांत सांगत पशु पक्षी प्राणी मनुष्यांसोबत रामसेतू बांधण्यासाठी कामाला लागले. आपण कोण आहोत हे महत्वाचं नाही, आपण काय करतो आहोत हे महत्वाचं आहे. हे सगळे प्रभू श्री रामचंद्रांच्या सोबत राहिले, कारण श्री रामचंद्रांची भूमिका सत्याची होती, त्यांची बाजू सत्याची होती. आजही शिवसेना सत्यासाठी लढते आहे. आपण लोकशाही वाचवण्यासाठी लोकसेतू उभारायची गरज आहे. आपलं खरोता एवढं का सेना, पण मतदान रूपी योगदान आपण द्यायलाच हवं. ती सगळ्यात महत्वाची गरज आहे. शिवसेनेचं वैभव तेव्हा वाढेल, वैभव नाईकांच्या कार्यकर्तृत्वाचा सगळा आलेख तर तुमच्या समोर आहेच. मी नव्यानं काही सांगायची गरज नाही, पण अशा निष्ठावंत लढवाई यांची फौज महाराष्ट्राच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं महाराष्ट्र पण अभेद्य राहील हे निश्चित पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो. खर तर खासदार विनायकजी राऊत विजयी होणारच आहे. प्रश्न किती मताधिक्यानं एवढा फक्त विषय आहे. मला खात्री आहे देशात सर्वाधिक मतांना आपण त्यांना विजयी करा. धन्यवाद. धन्यवाद. सर्व उपस्थित